गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर् गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। आता हृदय हे आपुले सौपावळूनिया भले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची आंदणी घातलिया हरळ होती अमृताचे तांदूळ जरी भुकेची राखे वेळ श्री जगन्नाथू तैसे सद्गुरूचे महिमान आकळीते के असे साधन हे जाणोनी मिया नमन निवांत केले पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आपल्या अभ्यास वर्गाचा समारोपीय भाग आता सुरू करायचा आहे। 6 श्लोकांचं श्रीमद आद्य शंकराचार्यांचं आत्मषटक याचा विचार आपण इथे केलेला आहे। आत्मषटकावर आतापर्यंत जेवढ्या वक्त्यांनी आचार्यांनी इथे जे प्रबोधन केले ती अत्यंत शास्त्र शुद्ध झालेली आहे। यावरून एक सिद्ध होतं की असं प्रवचन करण्याचं सामर्थ्य त्यांना त्यांच्या गुरूंनी दिलं आणि म्हणून गुरूंना सुद्धा आपल्याला वंदन करावंच लागेल। हे सामर्थ्य त्यांना त्यांच्या गुरुकडून प्राप्त झालेलं आहे आणि ते गुरुस्वरूप जे आहेत आपल्याला सगळ्यांना माहीत आहे। परमपूज्य डॉक्टर काकांना वंदन, परमपूज्य मंदाताईंना वंदन करू, आतापर्यंत झालेले सर्व वक्ते त्यांना वंदन करतो। आपल्यामध्ये विद्यमान असलेले ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध, तपोवृद्ध सर्वांना वंदन करतो आणि श्रीमद आद्य शंकराचार्यांना वंदन करतो, कारण त्यांचंच आपण हे आज त्यांचं आत्मषटक घेतलेलं आहे। त्यांचा श्लोक म्हणू आपण, सुंदर म्हटल्या सगळ्यांनी, पण तरी आज शेवटचं हे आहे आपला प्रवचन। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं नारायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। श्रीमद् आद्य शंकराचार्य भगवान की जय। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ। एवढं 6 श्लोकामध्ये संपूर्ण वेदांत त्याचं सार रूपाने आणायचा, यासाठी मानवी प्रयत्न तर शक्य नाही आहे। सद्गुरूची जी कृपा असते ती झाल्याशिवाय, कारण हा विभागच वेगळा आहे। ज्ञान जे आहे, ब्रह्मज्ञान ज्याला म्हणतो, ते आपल्याला फक्त शब्दांनी कळालेलं आहे आतापर्यंत। ज्यांना साक्षात्कार झाला त्यांनाच त्याची किंमत माहीत आहे। आपण कौतुक करूच, या करायलाही पाहिजे अगदी। वेदांपर्यंत नुसतं कौतुक केलेलं आहे, वेदही म्हणतो आम्ही त्याच्याबद्दल काही सांगू शकत नाही। एवढ्या शब्दराशी निर्माण करून तेही म्हणतात की आम्हाला त्या आत्म्याविषयी नेमकं काय ते सांगता येत नाही। शब्दसृष्टी शांत राहिली तेही वेद मनावले मौनावले, शब्दसृष्टी शांत राहिली। आमचा जो शब्द नाही वर्णन करण्यासाठी, संतांनी तेच सांगितलं। असं एक विलक्षण आत्मतत्व नावाची जी वस्तू आहे, आणि त्या वस्तूला, त्याला वस्तू म्हणतात बरं का, वस्तू म्हणजेच ब्रह्म, त्या वस्तूला आपलं जीवनाचं ध्येय करायला वेदांनी सांगितलेलं आहे। वेदांच्या 1131 शाखा आहेत। 4 वेदांच्या मिळून सांगतो बरं का, सगळ्या मिळून 1131 शाखा, सर्व शाखा, आणि त्या सर्व शाखांचे ब्राह्मण ग्रंथही आहेत।
म्हणजे वेदांच्या शाखा याचा अर्थ त्या वेदांचे मूळ संहिता, मंत्रांना संहिता म्हणतात. 1001 ते 131 संहिता. त्या संहितामध्ये जे मंत्र सांगितलेले आहेत ते मंत्र आपल्या प्रत्यक्ष जीवनात कसे उतरायचे आणि त्याचं आपल्याला रोज आचरण कसं करायचं हे सांगणारे ग्रंथ यांना ब्राह्मण ग्रंथ म्हणतात. ते ब्राह्मण ग्रंथ. शतपथ ब्राह्मण नाव ऐकलं असेल आपण यजुर्वेदाच्या शाखेचं. गोपथ ब्राह्मण आपला चौथा जो वेद आहे त्या वेदाचा गोपथ ब्राह्मण हा ब्राह्मण ग्रंथ आहे. अथर्ववेदाचा ब्राह्मण ग्रंथ आहे आणि सगळ्याच वेदांचे ब्राह्मण ग्रंथ आहे. एवढी परफेक्ट एक सिस्टम आपल्यासमोर वेदांनी बनवून ठेवलेली आहे. आपल्याला एवढंच करायचं आहे, सगळं ताट पूर्ण वाढून आहे. भगवंतांनी जे ताट आपल्यासमोर वाढवून ठेवलेलं आहे, आता त्या ताटामध्ये एक नवीन पदार्थही ॲड करण्याची गरज नाही, कमी करण्याची गरज नाही आहे. फक्त त्या भगवंतांनी सांगितलं त्या पद्धतीने त्याचं ग्रहण करायचं आहे फक्त. म्हणजे आपल्याला त्याची जी इच्छा आहे ती इच्छा जर आपण त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आचरण करून पूर्ण केली तर तो म्हणतो मी तुम्हाला प्राप्तच आहे. तुमच्या जो आहेच, मी गेलो कुठे मी तुम्हाला सोडून, तुम्हीच मला सोडून गेले. त्यांनी आपल्याला सोडलंच नाही. आपण त्याला अज्ञानवशात त्याला त्याग केलेला आहे आपण त्याचा. आणि म्हणून ही सगळी खटपट आहे. मुद्दा लक्षात ठेवा. ही सर्व वेद, उपनिषदे, संत साहित्य, ऋषीमुनींची वचनं यांनी आपल्याला फक्त सांसारिक लोकांना अज्ञानाच्या बाहेर काढण्याचे मार्ग जे केले त्याला आपण शुद्ध परमार्थ असं म्हणतो. आणि आपण सगळे भाग्यवान आहोत. आपल्याला परमपूज्य मंदाताई, परमपूज्य डॉक्टर काकांसारखे गुरु प्राप्त झालेले आहेत. त्यांनी त्या शुद्ध परमार्थ जो त्या वेदांमध्ये आहे तो आपल्यापर्यंत आणून पोचवला. आता आणखी एक गोष्ट थोडीशी सांगतो, इथे सांगावीशी वाटते. आता दोघांची परिस्थिती कशी आहे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. आज आपण स्मरणरूप वंदन करावं लागून राहिलं परमपूज्य डॉक्टर काकांना आणि परमपूज्य मंदाताईंना. आता हे निसर्गाचा नियम आहे. अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते आणि नश्यती, या 6 अवस्थांमधून आपण सगळेच आहे त्या भट्टीमध्ये जाणारच आहोत सगळे. काही त्याला इलाज नाही आहे. ईश्वराची इच्छा म्हणून आपण ती स्वीकारावे. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की जे कार्य त्यांनी आतापर्यंत त्याग, आपल्या जीवनाचा त्याग करून आपल्या जीवनातील सुखाचा त्याग केला हो. आपण सुखासाठी धडपड करतो, सुख मिळवण्यासाठी रात्रंदिवस आपले सगळे प्रयत्न सुरू असतात आणि ते त्यांनी सगळे सोडून दिले. ऋषीमुनींनी तर आपल्या सुखाचा त्याग करून वनात जाऊन बसले, अरण्यात गेले, आरण्यक तयार केली. सगळ्या सुखाचा त्याग करून आपण प्रपंचात सुखी व्हावं म्हणून त्यांनी हे केलं बरं का. मजेची गोष्ट ही आहे, त्यांनी आपल्या सुखाचा त्याग केला आणि प्रापंचिक लोक आनंदात राहावे. आपलं एवढंच आहे की आपण अनग्रेटफुल नसावं त्यांना. त्यांचं ऋषी ऋण जे आहे ते आपण उतरावंच. अगदी ऋषी ऋण उतरवण्यासाठी आपल्या वाटेला आलेलं जे कर्म आहे ते निष्काम भावनेने करणे आणि स्वाध्याय करणे. स्वाध्यायन मा प्रमदितव्यम आदेश आहे उपनिषदांचा. स्वाध्याय म्हणजे आपापल्या शाखेचे जे हे जे आहेत संहिता तयार झालेले आहेत मंत्र, त्यातला एक मंत्र तरी रोज म्हणायचा. एक म्हणा ना रोज, काय हरकत आहे. आपण सगळे 4 वेदांच्या अंतर्गत, मनुष्य जातच आहे 4 वेदांच्या अंतर्गत, सगळेच आहे बरं. मनुष्य जात फक्त आपल्याला माहीत नाही. काहीच खूप मोठा प्रमाद घडतो आपल्या हातून. तो मा प्रमदितव्यम देव पितृकार्याभ्याम मा प्रमदितव्यम, नका करू प्रमाद. किती सहजप्रमाणे आपण हे काहीच करत नाही. असं मला काही म्हणजे एक सहज असं वाटतं की इतकं मोठं काय म्हणतात त्याला, ते धन आपलं जो आहे आणि आपल्याला जे धन इथे सोडून द्यावं लागतं त्या धनाच्या मागे आपण लागलो आहोत. आणि जे धन आपल्याला बरोबर न्यायचं आहे ते काहीच नाही. त्याचं डब्यामध्ये काही भरून न्यायला पाहिजे की नाही. 2 दिवसाच्या प्रवासासाठी केवढी डब्याची तयारी असते पहा. आता त्या अनंताच्या प्रवासाला जायचं तर काय येणार आहे आपल्याबरोबर, हे ज्यांना कळलं त्यांनी म्हटलेलं आहे, पायो जी मैने राम रतन धन पायो, ते धन घेऊन गेले. असं मुद्दा आपण लक्षात घेऊ. आपल्या विषयाकडे वळूया. 6वा श्लोक जो आहे
त्या अगोदर 5 श्लोकाचं विवरण झालेलं आहे. वेदांत शास्त्राने परमात्मा समजून सांगण्यासाठी एक वैचारिक बैठक तयार केलेली आहे. एक बैठक तयार केलेली आहे वैचारिक. वेदांना माहीत आहे आपण तो परमात्मा कसा आहे सांगू शकत नाही. संतांनी हे सांगितलेलं आहे. तुकाराम महाराजाचा अभंग फार आहे, त्याचा विचार करा जरा. तुका म्हणे तूची ऐसा एक साचा, ऐसी तव वाचा झाली नाही. ज्यांनी तुकाराम महाराजाच्या ग्रंथाचा अभ्यास केला त्यांनी हे तुकाराम महाराजाचे वचन त्यांना माहीत आहे. तुका म्हणे तू ऐसाची एक साचा. तुकाराम महाराज म्हणतात तू असा एक असा साचा म्हणजे खरोखर तसाच आहे. ऐसी तो वाचा झाली नाही, अशी वाणीच नाही निर्माण झाली. म्हणजे तुझ्याबद्दल आम्ही काहीच नाही सांगू शकत. तुकाराम महाराज ज्यांनी विठ्ठलाला प्रत्यक्ष करून घेतलं ते असं म्हणतात. आणि म्हणून इथे तेच केलं शेवटी शंकराचार्यांनी. मग आता वेदांनीच लक्षात आल्यानंतर त्यांनीच मार्ग काढला. तेच त्यांनी. बरं, हे सगळे मार्ग कुठे मिळाले आपल्याला आश्चर्य वाटेल. आपण हे जे आता विचारलं ना की संहिता, वेदांचे मंत्र म्हणजे संहिता. वेद 2 भागात आहे बरं का. ते संहिता म्हणजे मंत्र भाग, त्याला संहिता म्हणतात, आणि ब्राह्मण भाग, या 2 मिळून वेद तयार झाले. या दोघांनाही वेदच म्हणतात. कुठून आले सांगा बरं. अपौरुषे आहे हे सगळ्यांना माहित आहे. अगदी सगळे सांगतात वेद अपौरुष आहे. म्हणजे काय आहे अपौरुष आहे म्हणजे काय? पुरुषांनी निर्माण नाही केले हेही माहीत आहे आपल्याला. पण मग आले कुठून? आपण विचार तर करायला हवा की नाही. आता आपण उपनिषद मंत्र म्हणतो इथे, कुठून आले ते मंत्र? तेही उपनिषदांमध्ये लिहून ठेवलेलं आहे. मग पहा त्याचा सोर्स किती म्हणजे हे आहे. ते साधे स्तोत्र दिसतात हो, पण यांनी वेदांचे रहस्य प्रकट केलेले आहेत. ते ध्यान योगानुगता अपश्यन देवात्मशक्ती स्वगुणैर निगूढाम, हे त्याचं रहस्य आहे. उपनिषद सांगते सगळे मंत्र, सगळे वेदांचे मंत्र, 4 वेदांचे मंत्र, 1131 शाखामध्ये प्रकट झालेले वेदमंत्र, परमात्म्याची वाणी आहे ती. ते ध्यान योगानुगता अपश्यन, ध्यानाला बसले ऋषीमुनी आणि त्यांच्या हृदयामध्ये ही वाणी प्रकट झालेली आहे. अपश्यन म्हणजे पाहिले त्यांनी. बघा तुम्ही आता ध्यानामध्ये जर डोळे लावलेले असतात की नाही, मग कोणत्या चक्षुनी पाहिले त्यांनी ते करा बरं विचार. तर लक्षात ठेवा, जसे ऋषीमुनी ध्यान डोळे लावून करतात तसं आपणही करतो. आपण मंदिरात दर्शनाला जाता काय करतो तेव्हा पहा बरं, थोडंसं एक सूक्ष्म विचार करून. मूर्ती आली समोर की डोळे लावून नमस्कार करतो. डोळे बंद करतो की नाही? डोळे बंद करून आपण नमस्कार करतो. त्याच्या दर्शनाला गेलो आणि डोळे बंद केले, याचाच अर्थ या चर्मचक्षुनी आपल्याला ती एक धातूची काही काष्टाची म्हणजे लाकडाची मूर्ती दिसते आपल्याला फक्त. पण डोळे बंद केल्यानंतर त्या मूर्तीमध्ये जे चैतन्य आहे त्याची कल्पना करायची आहे असं वेद सांगतात आपल्याला. बाबांनो, तसं नुसते डोळे बंद करून त्या मूर्तीला नमस्कार नका करू. तुम्हाला ती प्रत्यक्ष चैतन्य मूर्ती आपल्या डोळ्यासमोर आहे ही भावना करून जर नमस्कार कराल, 6 महिने करून पहा. मी चॅलेंज देतो इथे, 6 महिने हा प्रयोग करा. मूर्ती तर आणा डोळ्यासमोर, मूर्ती आणावीच लागेल, आलंबन आहे. पण एतद आलंबनम श्रेष्ठम, एतद आलंबनम परम, एतद आलंबनम ज्ञात्वा ब्रह्मलोके मही येते. ब्रह्मलोकामध्ये स्थान मिळते. करून पहा काय करायचं ते. गेलो आपण विठ्ठलाच्या दर्शनाला, मूर्ती छान दिसते, सगळं मूर्तीचं वर्णन करा, काही हरकत नाही, अगदी करायचं वर्णन. मूर्ती छान आहे, त्याचा तो वर घातलेला त्याचा जो मुकुट आहे खूप सुंदर आहे, खूप त्याला माळा घातलेल्या आहे वगैरे वगैरे, हे चालेल, हे बाह्यवर्तन करायचं म्हणजे वर्णन करायचं. पण नाही, डोळे बंद करून घ्या आणि ती मूर्ती डोळ्यासमोर आणून ती मूर्ती चैतन्य रूप आहे असं तुम्ही हे करा. फरकच लक्षात येईल. 6च महिने म्हणतो मी, बस 6 महिन्यात बघा तुम्ही. बंदाताईंनी एक याबद्दल दृष्टांत सांगितलं. आता तर थोडं 5-10 मिनिटं ओव्हर टाईम केलं तरी फरक नाही पडणार, नाही. एक छान दृष्टांत. आता कोणीतरी त्याचा थोडासा उल्लेख केला होता बहुतेक प्रवचनामध्ये. चैतन्याचं दर्शन घेतल्यानंतर काय फरक पडतो. एक असा साधा ग्रामीण भागातला बिचारा श्रद्धाळू माणूस होता. तो कीर्तन ऐकायला जायचा.
गेला कीर्तन ऐकायला. ते कीर्तनकारांनी वर्णन केलं, सगुणाचं वर्णन सगळं परमात्म्याचं. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही जर हे मूर्ती डोळ्यासमोर आणून रोज त्याची पूजा कराल, किंवा मूर्ती घरी घेऊन जा आणि त्याची पूजा करा रोज, तुमच्या मनातल्या सगळ्या तुमच्या इच्छा पूर्ण होतील, असं ते त्याला अर्थवाद म्हणतात ना त्याची. देवाची आईची प्रशंसा करून सांगावी लागते. सांगितलं. आता तो बिचारा श्रद्धाळू होता. कीर्तन झाल्यावर तो त्यांना म्हणे की मी करत जाऊ का म्हणे पूजा. मग करत जा, तुला जो देव आवडतो त्या देवाची मूर्ती घेऊन ये. तो म्हणे मला राम आवडतो. ठीक आहे, घेऊन येऊ द्या रामाची मूर्ती आणि करत जा पूजा, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. सगळ्या स्तोत्र जे आहेत आपले, सगळे स्तोत्र मराठीतले, संस्कृतमधले, इतर फलश्रुती सगळ्यांच्या शेवटी आहे ना, आहे ना सगळं. धनधान्य भरून राहील, मुलं बाळ चांगले राहतील, सगळे काय म्हणतात समृद्धी येईल घरामध्ये, पैसे येतील. त्यांना माहीत आहे प्रापंचिक लोक या गोष्टींनी आकर्षित होतात, म्हणून अशी फलश्रुती लिहून ठेवलेली आहे सगळी. त्यांनी आणली मूर्ती रामाची, अगदी भक्तिभावाने पूजा केली आणि 3 महिने पूजा केली. काय जे सांगितलं असेल ते काहीच नाही झालं. त्याला संशय यायला लागला, काय हे कीर्तनकारांनी एवढं सांगितलं, आता काय करावं. पर ते कीर्तनकार ते 2-4 दिवस काय कीर्तन असतील झाले, चालले गेले ते. याला मग त्यांनी विचारलं, ज्यांनी ते कीर्तन अरेंज केलं त्यांच्याकडे गेला, पुन्हा येणार आहे का हे कीर्तनकार. म्हणे आता पुढच्या उत्सवाला येतील ते आले पुढच्या उत्सवाला. पहिले हा गेला त्यांना भेटायला. म्हणजे तुम्ही काही खोटं सांगता म्हणे. बिलकुल त्या दिवशी कीर्तनात सांगितलं असं असं, मी आणली रामाची मूर्ती आणि मला काहीच नाही झालं. मला म्हणे असं वाटते आता की रामाची पूजा करण्यात काही अर्थ नाही आहे. कीर्तनकार म्हणे कशाची पूजा करावी वाटते. नाही म्हणे मला कृष्णाची पूजा करावी वाटते. त्या काय कीर्तनकारांनी गंमत म्हणून त्याला म्हटलं जा कृष्णाची पूजा कर. दुसऱ्या दिवशी रामाला रिप्लेस कृष्णाची मूर्ती बसवली आणि मूर्तीची पूजा करायला बसला. वा मजेशीर गोष्ट आहे, पण केवढा मोठा सिद्धांत सांगताय आपल्याला. पूजा करायला बसला, पूजा वगैरे केली, पण त्याच्या लक्षात आलं उदबत्ती लावली त्यांनी, चांगला धूप लावायचा. तर त्यांनी विचार केला, बाजूला ती रामाची मूर्ती ठेवली होती, याला फुकट वास मिळेल म्हणे. वर्षभर पूजा केली, काही ह्या पावला नाही. म्हणून त्यांनी काय केलं की 2 कापसाचे बोळे घेतले, त्या मूर्तीच्या नाकामध्ये खोचायला पोचल्याबरोबर ती मूर्ती हे झाली, चैतन्ययुक्त झाली, राम तिथे प्रकट झाले. मी याचीच तर वाट पाहत होतो म्हणे. तू आतापर्यंत माझ्या या जड पाषाणाचीच पूजा करत होता रे म्हणे. तुम्हाला मूर्ती म्हणजे पाषाण समजत होता. आणि ज्या दिवशी तुला वाटलं की ही मूर्ती वास घेईल, तू म्हणजे धूपदीप नैवेद्य काय असेल ते त्याचा मला काही हे मिळू नये, त्याचा अजिबात काही माझ्यापर्यंत त्याचा येऊ नये, संसर्ग सुद्धा लागू नये, वास सुद्धा येऊ नये, म्हणून तू कानात माझ्या नाकात बोळे खोचायला आला. म्हणून याचा अर्थ तू मला चैतन्य मूर्ती समजला आणि म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न आहे. ही मूर्ती हे दोन्ही एकच आहे, याच्यामध्ये तत्व एकच आहे. मग त्याच्या डोक्यात उजेड पडला. मुद्दा काय आहे की आपण दर्शन घ्यायला जाताना विठ्ठलाचं प्रत्यक्ष तो 6 अवयव चैतन्ययुक्त मूर्ती पाहिजे ती दर्शनाला. आणि हे सांगण्यासाठी वेदांनी जी मार्ग आपल्याजवळ केलेला आहे तो याच्यामध्ये आपल्याला आहे. हे शेवटच्या याच्यामध्ये आता प्रत्यक्ष मूर्ती प्रकटेल तेथ देह भावासी नुरेची ठाव, अवघाची चतुर्भुज देव त्याचे चरणी ठेवून भाव, वर प्रसाद मागावा. आहे ना, व्यंकटेश स्तोत्र वाचतात त्यांना माहीत आहे. पण प्रत्यक्ष घडणार आहे. पण यामध्ये मुद्दा लक्षात ठेवायचा, आपले व्यवहार चैतन्याशी असावे. हा मुद्दा त्यामध्ये वेदांत शास्त्राचा आहे. या अष्टकामध्ये आता हे शेवटचं जे आहे याचं वर्णन जरी निर्गुण असलं तरी इथे सगुणाचा साक्षात्कार करून देण्याचं सामर्थ्य आहे त्यामध्ये. आपण स्तोत्र पाहू त्याच्या अगोदर थोडंसं आपण, मला वाटतं एक हे सांगितलं होतं आणि त्या मुद्द्याचा शेवटी करू बरं, त्या मुद्द्याचा विचार काही हरकत नाही. पहिले आपण हे इथे पूर्ण करून घेऊ, आपला कोर्स पूर्ण करून घेऊ आणि नंतर त्याचा विचार करू. नीतीचं सांगायचंच आहे बरं का. नीतीचा जो दुसरा नीती राहिलेला आहे त्याचा आपल्याला विचार करायचाच आहे. आता हा जो 6वा श्लोक आहे हा पहिले मी वाचून घेतो. आपण इथे लिहिलेला आहे, बघून घ्या तुम्ही.
अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणी सदा मे समत्वम न मुक्तिर्न बंधा चिदानंद रूप शिवोहम शिवोहम चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. वेदांत शास्त्राने तुम्हाला परमेश्वर सगुण रूपात प्राप्त व्हावा आणि निर्गुणाचा साक्षात्कार व्हावा यासाठी एक अतिशय सुंदर सुरुवातीला मी जे सांगितलं ती बैठक तयार केलेली आहे. आणि वेदांना माहीत आहे की परमेश्वर या तुमच्या शब्दाच्या सृष्टीमध्ये कुठेच गोवल्या जात नाही. आणि म्हणून त्यांनी आता जे सांगता येत नाही की हा असा असा आहे तसा तसा आहे, मग एक त्याला मार्ग वेदांनी शोधला. ते म्हणे तुम्ही विचार करा म्हणे की ब्रह्म कसा आहे असं असं सांगता येणार नाही, कसं आहे हे सांगता येणार नाही, पण कसं नाही हे तर सांगता येईल की नाही, कसं नाही हे तर सांगता येईल. आणि म्हणून पहिली पद्धत जी वापरलेली आहे या 5 श्लोकांमध्ये, त्याच्यामध्ये ते ब्रह्म कसं नाही हे सांगितलं. आपल्या अगोदरच्या प्रवचनात विषय येऊन गेलाच आहे मला वाटते तो, कसं नाही ते. आणि शेवटचा हा जो श्लोक आहे, आचार्यांना वाटलं की बा कसं नाही सांगत गेल्यानंतर लोक फार जर विचार केला नाही त्यांनी ते म्हणतील तो नाहीच आहे. नाही, तो नाहीच आहे. अगदी मनोबुद्धी चित्ताने अहंकार नाहम इथून सुरुवात केलेली आहे की नाही. मन नाही, बुद्धी नाही, चित्त नाही, अहंकार नाही, मी हात नाही, पाय नाही, मी प्राण नाही, पंचप्राण नाही, मी जागृतीमध्ये नाही, मी स्वप्नामध्ये नाही, मी सुषुप्तीमध्ये नाही, 3 अवस्था नाही, वगैरे वगैरे, मी काहीच नाही 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 असा विचार करून काही जे विद्वान लोक होते त्यांनी निर्णय केला की हे सगळं जग शून्य आहे. लक्षात घ्या, फार महत्वाचं आहे. आणि तो संप्रदाय बौद्ध संप्रदाय झाला. त्यांना शून्यवादी म्हणतात. ते शून्य नाही म्हणत, काहीच नाही, तुम्हीच म्हणता काही नाही. आणि त्यामुळे असं होऊ नये, लोकांनी हा निर्णय घेऊ नये किंवा नाहीच आहे परमात्मा, ते ब्रह्मवस्तू नाहीच आहे. म्हणून हा आता शेवटचा श्लोक जो आहे त्यामध्ये नकार आहेत, परंतु आहेपणाच्या अस्तित्वाची जाणीव करून ते नकार दिलेले आहेत. ज्या वस्तू आपल्याला सगुण स्वरूपात दिसतात त्या वस्तूचं वर्णन करायचं, परंतु त्या वस्तू व्यावहारिक सत्तेमध्ये जशा आहे तशा त्याच्या अगदी विरुद्ध भावाने ते त्याच्या स्वरूपात आहे असा त्याच्यावर आरोप करून दिलेला आहे. हाही आरोप आहे बरं का. 2 प्रक्रिया वेदांतामध्ये वापरल्या आहे परमात्मा समजून घेण्यासाठी. एक अध्यारोप अपवाद आणि दुसरी अन्वय व्यतिरेक. अन्वय व्यतिरेकाचा उल्लेख झालेला आहे. आणि चतुश्लोकी भागवत आपण ज्यांनी ज्यांनी ऐकलं त्याच्यामध्ये स्पष्ट अन्वय व्यतिरेकाभ्याम यस्यात सर्वत्र सर्वदा स्पष्टच लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये. या 2 प्रक्रिया वापरून तुम्हाला परमात्मा समजून घ्यायचं आहे. इथे जी प्रक्रिया वापरली ती अन्वय व्यतिरेकाची प्रक्रिया वापरलेली आहे. व्यतिरेक शब्दाचा शब्दशः अर्थ म्हणजे गाळणे असा आहे, गाळून टाकणे असा व्यतिरेक शब्दाचा अर्थ आहे. आणि अन्वय शब्दाचा अर्थ अनु अधिक अय असा मिळून तो अन्वय शब्द तयार झाला. पूर्व अवस्थेमध्ये जी वस्तू असते तीच उत्तर अवस्थेमध्ये जाते हे सांगण्यासाठी अन्वय शब्द तयार झालेला आहे. सांगतो पुन्हा त्याच्याबद्दल म्हणजे आपल्या लक्षात येईल उदाहरण देऊन. व्यतिरेक म्हणजे ब्रह्मवस्तू सांगण्याची वेळ आल्यानंतर पहिले व्यतिरेक भावाने पहिल्या 5 श्लोकामध्ये शंकराचार्यांनी त्याचं वर्णन केलं. हे वर्णन जरी त्याच्यामध्ये जे शब्द वापरले ना की मी नाक नाही, कान नाही, डोळे नाही किंवा मन नाही, बुद्धी नाही, अहंकार नाही, सूक्ष्म देह नाही, स्थूल देह नाही, कारण देह नाही वगैरे वगैरे हे सगळे जरी, तरी पण हे सृष्टीच्या प्रक्रियेमध्ये ज्या क्रमाने सृष्टी निर्माण झालेली तो क्रम इथे आपल्याला सांगितला आहे. व्यक्तीचं शरीर डोळ्यासमोर ठेवून शंकराचार्य म्हणतात हे नाही ते नाही, पण हाच क्रम व्यक्ती म्हणजे वेष्टी, त्याला वेष्टी म्हणतात. शब्द ऐकला आहे आपण, आता अभ्यास केलेला आहे त्याच्यामुळे. हेच समष्टीमधली प्रक्रिया आहे. आणि समष्टीमधली प्रक्रिया जी सुरू झालेली आहे त्या प्रक्रियेमध्ये परमात्मा सगळ्यात सुरुवातीला त्याच्या आपण मनात म्हणूया, मनच म्हणूया, त्यांनी संकल्प केला सगळ्यांना माहिती काय एकोहम बहुश्याम किंवा बहुश्याम प्रजा येती तैत्तिरीय उपनिषदामध्ये असा ती श्रुती आहे. बहुश्याम प्रजा हा संकल्प केला, इथून सुरुवात झालेली आहे. हे सृष्टी निर्मितीचे बीज तिथे आहेत. आचार्यांना ते सांगायचं आहे. हे तर ठीक आहे, हात नाही पाय नाही, ते खूप पुढची खूप पंचीकरण झाल्यानंतरची अवस्था आहे ती. पण तिथून अवस्था सुरू झाली. तो परमात्मा आपल्या योगनिद्रेमध्ये पौडला होता आणि मागच्या कल्पामध्ये ज्या ज्या जीवांचे कर्माचे फळ
द्यायचे होते ते तयार झाले होते, पिकले होते चांगले. त्या कर्मांनी हालचाल करायला सुरुवात केली, परमेश्वराला धक्के मारायला लागले ते. आणि तो भगवान म्हणाला, "हे काय होते आहे माझ्या ह्याच्यामध्ये?" त्यांनी विचार केला. मग लक्षात आलं, की हे मागच्या कल्पामध्ये जो प्रलय झाला होता, त्यातले हे जे जीव प्रलय झाला त्यावेळेस सगळी जीवसृष्टी एका क्षणात एकत्र येऊन एक अव्यक्त बीज तयार होते. त्याला मायाबीज म्हणतात आणि ते परमेश्वराच्या अधिष्ठानावर पडून असते. तो आपला योग निद्रेत आहे. प्रलय काळ शब्द ऐकला ना सगळ्यांनी? प्रलय. वेदांतामध्ये या लय शब्दाला फार महत्व आहे बरं का. आता विषांतर होईल म्हणून मी सांगत नाही फार. फारच सुंदर शब्द आहे. सृष्टी निर्माण झाल्यापासून प्रलय होईपर्यंत तुम्ही मोजू शकता हो, काही यंत्रणा तयार करून मोजू शकता. पण प्रलय झाल्यानंतर दुसरी सृष्टी निर्माण होईपर्यंत कोण मोजतं का? सांगा बरं. ही अवस्था, ती व्यवस्था म्हणतो, ती व्यवस्था भगवंताने करून ठेवली. तो महाकाल आहे, त्यांनी ठरवला आहे तो किती वेळ राहील हे. आणि त्या ठरलेल्या याच्याप्रमाणे शंकराचा आहे बरं का, महाकालेश्वर त्याचं एक रूप आहे ते. तो सगळी नोंद ठेवते हे. आणि नंतर सृष्टी पुन्हा उदयाला येते. ही अखंड चालत असलेली प्रक्रिया आहे. भगवंताला आता लक्षात आलं की या जीवांना कर्माचे फळ द्यायचे आहे, म्हणून त्यांनी पुन्हा एक संकल्प करून घेतला नेहमीप्रमाणे, बहुश्याम प्रजा येते. बस एवढंच. आता संकल्प केला म्हणजे संकल्प कोणाचं काम आहे करणं? मनाचं. म्हणजे मन तिथे आलेलंच असलं पाहिजे की नाही? बघा तुम्ही लॉजिकली बघा, मन असलंच पाहिजे. म्हणून पहिलं जे मन निर्माण झालं त्याला युनिव्हर्सल माइंड म्हणतात, वैश्विक मन. त्यांनी फक्त संकल्प केला. कारण तो कसा आहे माहीत आहे का? त्याचं वर्णन आहे, विष्णू सहस्रनाम आपण वाचलं असेल तर, सिद्धार्थ सिद्ध संकल्प आहे ना त्याचं एक नाव. ज्यांनी विष्णू सहस्रनाम वाचलं त्यांना सिद्धार्थ सिद्ध संकल्प करायचा. तो संकल्प सिद्ध होऊन लगेच तयार. म्हणजे मी जसा संकल्प केला की मला आता श्रीखंड खावं वाटते मनातला ते शब्द म्हणायच्या श्रीखंडाची प्लेट तयार इथे. असा त्याचा अर्थ आहे. लक्षात आलं असेल आपल्या. सिद्धार्थ सिद्ध संकल्प असा आहे तो परमात्मा. केला संकल्प त्याने. आता याच्यामध्ये काही गोष्टी अंतर्भूत आहे. संकल्प केला, मायेचा स्वीकार केला, कारण तो तर स्वतः काही करणार नाही आहे. त्याचं वर्णन केलेलं आहे बृहदारण्यकानी. असंगो ही अयम पुरुषा. तो असंग आहे. तो आपल्याजवळ कोणाला येऊ देत नाही, तोही कोणाच्या जवळ जात नाही. आपण म्हणाल असं कसं? कारण तो कोणाच्या जवळ जाण्यासाठी दुसरी वस्तूच नाही आहे त्याच्या तिथे. आणि कोणी त्याच्याजवळ येईल म्हणूनही दुसरी वस्तू नाही म्हणून कोणी येऊ शकत नाही त्याच्याजवळ. मार्मिक लक्षात तो एकच आहे. एकम नित्यम विमलम अचलम सर्वधी साक्षीभूतम म्हणतो आपण त्याला. एकच आहे तो. मग एकामध्ये कसं काय होणार आहे? शक्यच नाही, व्यवहारच नाही होऊ शकत. बरं त्याला करायची गरज काय? सृष्टी निर्मिती उठाठेव करून विनाकारण सांभाळत बसायचं पुन्हा ते सगळं एवढं निर्माण केलेलं. आणि म्हणून त्यांनी मायेचा स्वीकार केला. प्रकृती स्वाम अवष्टभ्य. आणि हे सृष्टी निर्माण केली. त्याच्या याच्या जात नाही तपशिलात आता. त्यामध्ये 9व्या क्रमांकावर आपला देह निर्माण झालेला. आपण जे देह निर्माण झालेला 9व्या क्रमांकावर. सगळे शोध त्यांनी माणसाला आवश्यक असलेल्या गोष्टी ज्या आहेत त्याचे लावून ठेवलेले आहे. सगळे शोध लावले. काही गरज नाही तुम्हाला. तुम्ही गहू तांदूळ शोधले का कधी? कोणी केले का लॅबोरेटरीमध्ये गव्हाचे दाणे निर्माण? कुठून केले हो? सांगा बरं, विचार करा. सत्तांना सृष्टी केली, 7 प्रकारची सृष्टी केली अन्नाची. ते 7 प्रकारची सृष्टी. आता जेवढी जीवसृष्टी निर्माण झाली त्यांचं ते अन्न आहे. माणसाला वृही आणि यव असे शब्द आहे वापरलेले. म्हणजे गहू तांदूळ धनधान्य हे आपल्याला खायला सांगितलेलं आहे. कित्येक लोक ते फक्त मधून मधून खातात. आणि बाकी मग काय खातात माहीत आहे तुम्हाला? अभक्ष्य भक्षण करणे असं आहे ते. बाकी काय असो, वेगळा विषय आहे तो. ही सृष्टी निर्माण केली त्यांनी. सगळं करून ठेवलं. जेवढे शोध लावायचे ते सृष्टी निर्माण करायच्या अगोदरच्या क्षणापर्यंत लावून ठेवले होते. स यज्ञ प्रजा सृष्टवा पुरोवाच प्रजापती. ही यज्ञासहित सृष्टी निर्माण केली आहे ही. आता यज्ञ म्हणजे ते कुंड असं नका समजू बरं का. ते कुंड अवते देत आहे हे त्याचं एक स्थूल स्वरूप आहे. यज्ञ याचा अर्थ सर्वश्रेष्ठ कर्म, त्याला यज्ञ म्हणतात. पुन्हा विषयांतर होईल, जाऊ दे त्याच्या तपशिलात नाही. त्याच्यासह केलेली आहे. जीवसृष्टी निर्माण करायच्या अगोदर जीवसृष्टीला लागणारे अन्न सगळं ताट तयार करावं लागेल हो. निर्माण करायच्या अगोदर. तुम्ही कोणाला जेवायला बोलवलं घरी, जेवायला या 12-12:30 वाजता,
मग ते आल्यानंतर भाजीची थैली घेऊन जाता का बाजारात? नाही जात ना. नाही जात ना. बसा मी आता गहू तांदूळ घेऊन येतो आणि भाजी घेऊन येतो आणि मग आपण स्वयंपाक करू. नाही करत असं आपण. काय करतो आपण? 12:30ला ताट वाढून तयार असते आपण. बस हेच सृष्टी निर्मितीच्या परमात्म्याने केलेलं आहे. काहीच नाही केलं दुसरं. तुमचा जन्म व्हायच्या अगोदर तुम्हाला कुठल्या कुठल्या प्रकारचे कर्मफळ भोगायचे आहेत त्याच्यानुसार सगळे पदार्थ निर्माण झाले. पहिले आत्मना आकाशात संभूता, आकाशात वायू वगैरे चालत चालत शेवटी काय पृथ्वी झाली. मग औषधी वनस्पती निर्माण झाल्या. मग अन्नमय पुरुष निर्माण झाला 8व्या टप्प्यावर. समजलं की नाही? आणि या अन्नमय पुरुष निर्माण झाल्यानंतर जा आता तू सृष्टीमध्ये तुझ्या कर्माचे फळ जे जे आहे ते तयार आहेत तिथे. त्याने रेस्टॉरंट असं उघडलं आहे की मालक कोणीच दिसत नाही, पण आपली प्लेट तिथे तयार असते हो तिथे अगदी. वेटरही नाही, मालकही नाही, पण रेस्टॉरंटमध्ये आपले प्लेट तयार आहेत अगदी. काय विलक्षण आहे तो. कॉम्प्युटरचे जे शोध करणारे आहेत हे खूप स्वतःकडे आपल्या स्वतःला स्वनाम धन्यता आपलेच बँड वाजवतात खूप ते. तुम्हाला सांगू का एक महत्वाची गोष्ट? सगळ्यात पहिला कॉम्प्युटर कोणी वापरला? त्या परमात्म्याने वापरला. सगळ्यात पहिला कॉम्प्युटर. आणि मी हे म्हणजे विनोद म्हणूनही सांगत नाही, हे नाही. हे आता वैदिक विज्ञान शब्द ऐकला का आपण? वैदिक विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे. आजच्या मॉडर्न सायन्सनी हे स्वीकार केलेलं आहे. मानवनिर्मित कॉम्प्युटरनी काय काय केलं हे आपण लक्षातच आपल्याला येतेच, आता डोळ्यासमोर दिसतेच आहे ते. पण ज्यांनी मानव निर्माण केला आणि ज्यांनी मानवाची बुद्धी निर्माण केली तो किती बुद्धिमान असला पाहिजे, आहे की नाही? विचार करण्यासारखी गोष्ट. मग त्या अशा बुद्धिमान माणसाने तो असे ग्रह घडवत बसला काय? माती आणा, रेती आणा, दगड आणा, झाडं आणा, लावा आणि ग्रह निर्माण करा? नाही. त्याच्या कॉम्प्युटरचं हे आहे. बरं, कॉम्प्युटरची सिस्टीम मी सायन्स माझं पूर्ण नव्हतं, मी कॉम्प्युटर अजिबात शिकलो नाही, त्याच्यामुळे कॉम्प्युटरचा तज्ज्ञ मुळीच नाही. कॉम्प्युटरमध्ये जी सिस्टीम वापरण्यात येते त्याला बायनरी सिस्टीम म्हणतात. बरोबर आहे का? आहेत बसलेले कॉम्प्युटर घेऊन. बायनरी सिस्टीम. बायनरी सिस्टीममध्ये 0 आणि 1ची लँग्वेज आहे आणि तीच लँग्वेज त्या कॉम्प्युटरला समजते. 0-1च्या परम्युटेशन कॉम्बिनेशनमधून हे सगळं कॉम्प्युटर काय काय करते हे आता सांगण्याची गरज नाही, वेळ घालवू नये त्याच्यामध्ये. आमच्या परमात्म्याचं सुपर ड्युपर कॉम्प्युटर आहे. त्यांनी बायनरी सिस्टीम वापरली. त्यांनी 0 वापरला आणि 1 वापरला. 0 म्हणजे माया आणि 1 म्हणजे परमात्मा. आहे ना? आणि हे खोटं नाही बरं का, हे आजच्या आइन्स्टाईन सारख्या जो विज्ञानाचा काय म्हणतात सर्व शोधांचा जनक म्हणून त्याला म्हटलेलं आहे, त्यांनी स्वीकार केला. ब्रह्मांड निर्माण करायचं गंमत आहे का? बघा बरं, सूर्य आणि चंद्र तारे हे इतके दिवस दुर्बिणा लावून बसले, ज्यांना सूर्याची काहीच माहिती नाही अजून. त्यांनी एकही दुर्बीण वापरली नाही, सूर्यच निर्माण करून टाकला डायरेक्ट. बायनरी सिस्टम. 0 आणि 1, परमात्मा आणि माया आणि प्रकृती स्वाम अवष्टभ्य गीतेनेच सांगितलेलं आहे. पण आपण त्याचा शोध कधी तसा घेत नाही. आणि हे मॉडर्न सायन्स ज्यांनी शोध लावले त्यांना नोबेल प्राईज द्या, हे प्राईज द्या. सगळे नोबेल प्राईज आमच्या परमात्म्याच्या पायाशी ठेवायला पाहिजे नेऊन अगदी. विषयांतर झालं की गडबड होते. बरं, चला आपण जाऊ आपल्या मुद्द्याकडे. सिस्टम जी निर्माण केलेली आहे परमात्म्याने ही लावून, ही सुपर ड्युपर कॉम्प्युटर आहे, हे त्यांनी केली म्हणून आज कॉम्प्युटरबद्दल आपण विचार करू शकतो बरं का साधा. त्यांनी निर्माण केलेल्या बुद्धीमध्ये मत्तर स्मृती ज्ञानमपोहणांच्या 15व्या अध्यायात मी उल्लेख केला होता याचा. त्यांनी त्या कलीला सोडून दिलं. कलियुगामध्ये जा लोकांचे डोके फिरवून टाक, असे फिरव की ते धर्माचं पालनही करणार नाही आणि काही काही शोधून काढत बसतील. असं शोधतील की ते शोध त्यांच्याच नाशासाठी कारणीभूत होतील. आता पहा, उद्या बातमी येते ते सगळे युद्ध सुरू झालेले आहे. मॉडर्न सायन्सनी शोधून काढलेले ॲटम बॉम्ब मानवाच्या सुखासाठी शोधून काढले. आता उद्यापासून त्याचा उपयोग मानवाला मानव जाती नष्ट करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. कराल कौतुक? मॉडर्न सायन्सचं कौतुक ठीक आहे. मानव जातीला जेवढं काही सुखकर आहे तेवढं आपण कौतुक जरूर केलं पाहिजे. पण शोधाची गरज नाही, वैदिक विज्ञान आहे. उपनिषदातले मंत्र पहा. हे जग कुठून निर्माण झालं, पहिलं जग कसं झालं, पहिली सृष्टी कुठून झाली, चालू आहे यांचे डोके खाणं.
काही पताच नाही चालून राहिलेला. खूप विषय मोठा आहे, तो एक स्वतंत्र विषय आहे, जात नाही त्याच्यामध्ये. आता आपला विषय नाही आहे, तो सोडून द्या. मुद्दा आहे आपल्याला की हे जे 6 श्लोक जे आहे की नाही, हे त्या सिस्टममधून आलेले आहे भगवंताच्या. परमेश्वर कसा त्यांनी समजून सांगण्यासाठी जी पद्धत काढली आहे ती अन्वय व्यतिरेकाची आहे. आज आपण ज्या परिस्थितीला आलो आहोत, जीवसृष्टीमध्ये मानव देहधारी जीव इथे जे बसलेलो आहोत, आपल्यामध्ये आपल्यामध्ये आपल्या बुद्धीमध्ये आपली बुद्धी जी घटक दिला आहे त्यांनी, त्या बुद्धीमध्ये त्या परमेश्वराने 2 अत्यंत मूल्यवान गोष्टी त्यामध्ये बुद्धीमध्ये त्याचा म्हणजे त्यामध्ये ठेवून त्यांनी आपल्याला जन्माला घातलेला आहे. 2 वस्तू त्याची नावही सांगतो, 2च आहेत त्या गोष्टी. एक आहे सारासार विचार आणि दुसरी आहे ही वैखरी वाणी. बरं का, आपल्याला आश्चर्य वाटेल. वैखरी वाणी. वाणी आहे ना, चत्वार वाणी असतं ना, परा पश्यन्ती मध्यमा वैखरी. वैखरी वाणी पहा बरं जरा. या आपण जेवढे शब्द दिवसभर बोलतो, ते कुत्रा मांजर बोलतात का काही? कुत्रा भो भो करेल, मांजर म्याव म्याव करेल, कावळा काव काव करेल, चिमणी चिव चिव करेल. याच्या पलीकडे एक शब्द नाही बोलू शकत हो. आहे ना आश्चर्य करण्यात. डोळे उघडे ठेवून आणि विचार नाही करत आपण. सृष्टीमध्ये तो परमात्मा उघडा बसलेला सगळं करून पहा. मला माझं आश्चर्य, माझंच कौतुक करा रात्रंदिवस खरं म्हणजे. असो, सरासर विचाराची ताकद तुमच्या बुद्धीमध्ये निर्माण केली आणि वैखरी वाणी दिली की तुम्ही मानव जातीला तुम्हाला जे इथे कळलं ते पुढे पास ऑन करत जाल. त्याच्यासाठी ही गुरु शिष्य ही संस्था निर्माण केली, ही इन्स्टिट्यूशन आहे, ही निर्माण केली. त्याच्याद्वारे तुम्हाला हे ज्ञान प्रसारित करायचं आहे. म्हणून आजपर्यंत आपल्या जे शंकराचार्य त्यातले प्रतिनिधी म्हणून त्यांनी हे ज्ञान आपल्यापर्यंत आणलं की सृष्टीमध्ये परमात्म्याचं वर्णन करण्यासाठी अन्वय आणि व्यतिरेकाची भाषा वापरली. आज आपलं जे शरीर झालेलं आहे, या शरीरामध्ये मायेचे घटक आणि परमात्म्याचे घटक दोघंही इतके मिश्रित करून ठेवून दिलेले आहे की आपल्यासारख्या अज्ञानी माणसाला ते 2 आहेत हे माहीतच होत नाही. इतके आपण त्याचे इतके एकरूप झालेले आहेत ते. चेतन परमात्मा आपल्या हृदयामध्ये बस. अंगुष्टो मात्र पुरुषः सदा जनानां हृदय सन्निविष्टा. तो हृदयात आहे तुमच्या, अंतर्यामी म्हणून बसलेला तो चेतन तत्व आहे. आणि प्रकृतीचे घटक त्याच्या सोडून बाकीचं सगळं प्रकृतीचे घटक आहे. आपण अज्ञानाने त्याला तादात्म्यात नेऊन ठेवलं आणि या शरीराला चेतन समजलं आहे. हे अज्ञान आहे. खरं अज्ञान हे आहे. चेतन जडाचा धर्मच राहू नाही शकत. आणखी एक मुद्दा सांगून ठेवतो फक्त, पण आता तेवढा विस्तार करायला वेळ नाही. तुम्हाला रात्रंदिवस अनुभव फक्त चेतनाचाच आहे. चेतनाचाच आहे. द्वैताचा अनुभव एकालाही अजून आलेला नाही. जे द्वैताचं आपण इतकं वर्णन करतो इथे, पण त्याचा अनुभवच कोणाला आलेला नाही. ते प्रक्रिया पुढे केव्हा तरी आठवण करा, आपण खरोखरच पुढच्या वेळेस बघू ती. मुद्दा असं चालू आहे की आपल्यामध्ये शरीरामध्ये प्रकृतीचे घटक आणि चेतन परमात्म्याचे घटक कूटस्थ म्हणून अंतर्यामी म्हणून सदैव सदैव आहेत. ते आपल्याला सदैव स्फुरण त्या आत्म्याचंच आहे. ते अहम अहम रूपाने जाणवते आहे. आणि त्या अहममध्ये मी सकाळी सांगितलं प्रवचनात, आपले ते वासना मिळतात म्हणून ते स्फुरण आत्म्याचं आहे. एक तर त्या अहमनी आत्म्याला झाकलं आणि पुढे त्या बुद्धीमध्ये आलेले आजच्या दिवसाचे भोग होण्याचे वासना त्याही मिसळल्या. सगळं भेसळ झाली आणि मोठा धूर निर्माण झाला. धुकच निर्माण झालं. त्या धुक्यामध्ये बिचारा तो आत्म्याचा हा प्रकाश आहे हे आपल्याला कळत नाही. आणि आपण स्वतःला बुद्धीलाच चेतन समजलो. माझं शरीर चेतन आहे असं समजलं. मला सांगा, खरोखर शरीर जर नित्य असतं, चेतन असतं, तर आपण गेल्यावर आपल्या नातेवाईकांनी जाळू दिलं असतं का ते? साधी गोष्ट आहे बघा. तुम्ही साधा तर्क आहे. ज्या अर्थी आपले नातेवाईक कोणी आड येत नाही, उलट म्हणतात लवकर घेऊन जा, जास्त वेळ ठेवू नका. याचा अर्थ त्यांनी हे मान्य केलेलं आहे हे शरीर जड आहे, हे चेतन नाही आहे म्हणून. असं युक्ती आहे या वेदांत शास्त्रातली युक्ती आहे खूप. आपल्या शरीरामध्ये हे 2 आहे आणि ते इतके झालेले आहे, एकरूप झालेले आहे की जडाला चेतन, चेतनाला जड, अन्यस्मिन अन्यारोपः असा अध्यास तयार झाला. शंकराचार्याच्या भाषेत सांगतो. आणि आपण हे चेतन शरीर समजायला लागलो आणि गडबड ही इथून हा मूळ बिघाड झालेला आहे. त्या बिघाड झाल्यामुळे यांना साधू संतांना हे असं सगळं एवढं मोठं रचावं लागलं आपल्यासाठी. त्यांनी स्तोत्र रचलं. आता आपल्याला चेतन आणि जडाचं जे मिश्रण झालेलं आहे त्याच्यातून चेतन वेगळा काढायचं आणि जड वेगळं करायचं आहे.
त्याच्यासाठी पहिले 5 श्लोक वेगळे करणे म्हणजे व्यतिरेक. म्हणून त्या जडाला वेगळं केलं. ते व्यतिरेकाची भाषा पहिला 5 श्लोकात वापरली यांनी, शंकराचार्यांनी. आणि शेवटच्या याच्यामध्ये ते अन्वयाची काय भूमिका आहे ती सांगितलेली आहे. पहिले आता आपण हे करून घेऊ, ते श्लोकाचा अर्थ पाहू, नंतर आपल्याला तेही बघायचं आहे. नेती नेती 5चं पुन्हा वर्णन करत नाही, सगळी यादी तुम्ही बघितलेली आहे ती. ते गाळायचे प्रकार आहेत सगळे. ते संपणारे आहेत, ते विनाशी आहेत, ते मिथ्या आहेत, ते प्रतीती मात्र सत्तावान आहेत. सगळे विशेषणं लावून टाका त्याला. कारण आपलं शरीर जर जाळून टाकलं, जातातच सगळे, नाही का, घेऊन जातात की नाही. याचा अर्थ ते विनाशी आहेत हे सिद्धही होते, ठेवत नाही कोणी. ते जे घटक आहेत ते सगळे, आता ते मी नाही असं सांगायला त्यांनी सुरुवात केली. मनोबुद्धी चित्त आणि अहंकार ना अहम न अहम, मी ते नाही आहे, मी ते नाही आहे, मी ते नाही. नाही 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 म्हणत गेल्यानंतर 5 श्लोक संपले. मग शंकराचार्यांना वाटलं, कारण प्रतिज्ञा केली होती ना, बृहदारण्यकामधली प्रतिज्ञा आहे, त्याचं वर्णन करणं सुरू आहे. नेतीचं प्रतिज्ञा केली की मी तुम्हाला आत्मा सांगेल. मग आत्मा सांगता सांगता आत्मा हे नाही, आत्मा ते नाही, ते नाही, मग नाहीच का, असा प्रश्न जो उद्भवतो तो टाळण्यासाठी मग तो कसा आहे हे सांगणं या 6व्या श्लोकामध्ये सुरू आहे. याला अन्वय म्हणतात. अन्वय शब्दाची व्याख्या एक आहे की अन्वय जे असते, अन्वय म्हणजे मुळाकडे जाणे, एखाद्या गोष्टीचं मूळ पाहणे. आपल्या सर्व साधू संतांना ती दृष्टी आलेली आहे. ते जेव्हा बाहेर पाहतात ना साधू संत, पहा उदाहरण, आणि तुकाराम महाराजाचे अभंगही तशीच आहे. आपणही बाहेर पाहतो, आपल्याला काय झाड दिसते, हा खांब दिसतो, तुम्हाला हे खुर्च्या दिसतात, मला तुम्ही बसलेले दिसतात, तुम्ही मला पाहता, हे सगळं आपलं सुरू आहे. मग याच्या पलीकडे काहीच नाही आहे. पण साधू संत जेव्हा येतात ना, तेव्हा त्यांना 2 गोष्टी दिसतात. म्हणजे डोळे खराब आहे म्हणून नाही दिसत बरं का, लक्षात ठेवा. त्यांच्या डोळ्यात फॉल्ट नाही आहे, आपल्याला बुद्धीत फॉल्ट आहे, तो कळत नाही. त्यांचा कुठेच फॉल्ट नाही आहे, त्यांना सत्य दिसायला लागतं. तुम्ही एक जरी दिसली, ते खुर्ची जरी दिसली, त्याला खुर्ची नाही दिसत, त्या खुर्चीचं अधिष्ठान काय आहे ते दिसते. लक्षात घ्या, फार मार्मिक मुद्दा आहे. अधिष्ठानासहित ते खुर्ची पाहतात, आणि ते म्हणून खुर्चीला महत्त्व देत नाही, कारण काही दिवसांनी ती मोडतोड होऊन नष्ट होणारच आहे. ते त्याचं अधिष्ठान पाहतात. जिथे जातो तिथे अधिष्ठान, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, हा त्या अर्थाचा अभंग आहे. तू माझा सांगाती. नाही तर मग काय विठ्ठल फिरत होता का त्यांच्यावर प्रत्येक ठिकाणी? तुकाराम महाराज जे म्हणतात, विठ्ठलाला घेऊन थोडी फिरत होतो जेथे तू माझा सांगाती. नाही, आपल्यालाही ते दिसते बरं. असं नाही की आपण कारण आपणही त्याचेच अंश आहो ना. ममई वंश जीवलोके म्हटलेलं आहे, मग आपण त्याचे अंश आहोत. मग आपल्याला नाही दिसायला पाहिजे, दिसते ना. पण जेवढं स्पष्ट त्यांना दिसते संतांना, तेवढं आपल्याला दिसत नाही. आपल्या चर्मचक्षूमध्येच तर हे आले, मोतीबिंदू झाले की बाहेरचंच काही दिसत नाही, तर ते कुठून दिसणार आहे? असे तर चर्मचक्षू आहे. 50 फुटावरून कोणी ते ओळखता येत नाही. आले ना तर मला वाटते रामराव आहे, आणि जवळ आले की ते श्यामराव निघतात, असं होते ते. हे आपली परिस्थिती आहे. संतांना काय दिसते मग? संतांना ही खुर्ची दिसे, खुर्चीचं उदाहरण घेऊ, ही खुर्ची दिसेल. संत खुर्ची पाहतात, अरे या खुर्ची मला जाणवली, हे कोणाच्या सत्तेने जाणवली? ती सत्ता त्यांना दिसते. त्या सत्तेला शास्त्रांनी पुरुष म्हटलेलं आहे, आणि याच्यामध्ये त्या पुरुषाचं वर्णन आहे केलेलं सगळं या अभंगात. तो पुरुष आहे. केवळ जी सत्ता ते पुरुष गा पांडुसुता, प्रकृती समजता क्रिया नाम. किती स्पष्ट माऊलीने ओळीच आहे ती तशी. केवळ जी सत्ता ते पुरुष गा पांडुसुता, प्रकृती समजता क्रिया नाम. क्रिया आहे ना, प्रकृती क्रिया आहे, आणि सत्ता आहे ना, तो पुरुष आहे. याच्या मागे त्यांना तो पुरुष दिसतो, त्याला पुरुष म्हणतात बरं का. सोपाधिक याच्यामध्ये जेव्हा चैतन्य येते ना, तेव्हा त्याला आपण ब्रह्मचैतन्य म्हणूया, म्हणायला काही हरकत नाही, पण त्याचं नामकरण पुरुष आहे. हे शरीर आहे त्या चैतन्याचं. खुर्ची ही त्या चैतन्याचं शरीर आहे. आणि पुरी शेते इति पुरुषः, पुरी नावाच्या शरीरामध्ये, शरीर नावाच्या पुरीमध्ये, शेते म्हणजे तो झोपतो म्हणजे असतो तिथे नेहमी करता, त्याला पुरुष म्हणतात. त्यांना खुर्ची दिसते, खुर्ची मागे विठ्ठल हे दिसते तुकाराम महाराजाला. समर्थांना त्याच्या मागे राम दिसला, आमच्या ज्ञानेश्वर महाराजांना हरी दिसला त्याच्या मागे.
त्यांच्या अनुभवाचे आहे बरं का हे. भरला घनदाट हृदयचे अनुभव. आणि आपण ही खुर्ची पाहून सोडून देतो. आणि ते मात्र नाही, ते खुर्चीकडे पाहतच नाही. त्यांना अधिष्ठान दिसते. आणि ह्या सगळ्या वस्तू ज्या आहे ना, त्यानंतर त्या आपल्या ज्ञानाच्या प्रक्रियेमध्ये त्या गाळून टाकतात त्या. तो व्यतिरेक आहे. त्याला व्यतिरेक म्हणतात. मी मन नाही, असा मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम जे पहिल्याचे मी मन नाही, याचा अर्थ मनाचा जेव्हा साधू संत विचार करतात तेव्हा मन नावाची वस्तू ती अमन करून टाकतात, उन्मन करून टाकतात. नाही आहे ती माझ्यासाठी, अस्तित्वात नाही आहे. मला जे अस्तित्वात आहे, नित्य अस्तित्व ज्याचं आहे ते मला दिसते आहे. त्याच्यासमोर हे काय आहे? मन आता आहे, ते तर रात्री झोपलं की तर मन लय पावते. मी नष्ट होते नाही म्हणत, लय पावते. लय आहे त्याचा बरं का. लय पावणे आणि नाश होणे फरक आहे त्याच्यामध्ये. लय पावण्यामध्ये त्या वस्तूचे संस्कार जशीच्या तसे जागृत असतात. नष्ट झालं ते संस्कारासहित नष्ट होते. ते पुन्हा येईल की नाही सांगता येत नाही. हे खुर्ची पुन्हा दुसऱ्या दिवशी तशीच दिसते ना, आपण याला खुर्ची म्हणतो की नाही. मग याचा अर्थ रात्री झोपलो तरी ते खुर्ची संस्कार रूपाने जागी होती आपल्या मनामध्ये. ती झोपली नाही. आपण झोपलो, मन झोपलं, बुद्धी झोपली, पण ती नाही झोपली. ती पुन्हा आली वर आणि तिने ऐकलं. अशा ह्या प्रक्रिया सुरू असतात. संतांना ते दिसतात आणि त्यांना जे दिसल्यानंतर त्यांचा वैश्विक अनुभव हा आलेला आहे, जो संतांनी म्हणून दाखवला. तुकाराम महाराजाचं आपण आता उदाहरण दिलं. तुका म्हणे आम्ही देखतच नाही, देवाहूनही काही दुसरे ते दुसरा अभंग आहे त्यांचा, वाचा तुम्ही. ते म्हणते आम्ही देवाशिवाय काही पाहतच नाही. मग आता आणि आपल्याला खुर्चीशिवाय काही दिसत नाही. तुकाराम मला खुर्ची देव दिसते आणि आपल्याला देव खुर्ची दिसून राहिली आहे. हो, पहिल्या 5 श्लोकामधला जो मतितार्थ आहे तो हा आहे. तर सगळ्यांची नावं घेत बसत नाही म्हणतो, लक्षात घ्या. नाही आहे मी ते, पण तुम्ही नाही, ते नाही, ते नाही, ते परमात्मा आहे. त्याचं वर्णन करणं सुरू आहे. आता वर्णन पाहू पहिले आणि मग आपण हे बघू. नाहम नाहमचं पाढा संपला बरं का. सुरुवातच केली. अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्वाप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणी सदा मे समत्वम न मुक्तीर्न बंधः चिदानंद रूप शिवोहम शिव. एक एक शब्द फार समजून घेण्याचा अर्थ आहे. पहिले शब्द समजून घेऊ. अहम तर समजलं आपल्याला. अहम कसा निर्माण झाला सांगितलं ना. ते इथे मी जो एक शब्द मागच्या प्रवचनात वापरला तो सांगतो, समजायसाठी तो सोपा आहे. कुटस्थ आहे आपल्या अंतःकरणामध्ये, चेतन आहे, बुद्धी जड आहे. आता हे सगळं की नाही क्लोज आहे, जवळजवळ आहे ना ते. त्या कुटस्थाचं प्रतिबिंब बुद्धीमध्ये, बुद्धी स्वच्छ असल्यामुळे तिने धारण केलं. म्हणजे काय झालं की कुटस्थाचे किरण त्या बुद्धीमध्ये झाले, तर टक्कर झाली तिथे. हो, गेलं तिथे ते. त्याच्यातून ठिणगी उडाली. ती ठिणगी म्हणजे अहम आहे. समजण्यासाठी सांगितलं बरं का. ती ठिणगी म्हणजे अहम आहे आपला. आणि झाला ते अहम असा आहे की तो म्हणजे आपल्या तोऱ्यात असतो. तो म्हणते मी याच्यापेक्षा वेगळाच आहे, कुटस्थ काही संबंध नाही माझा त्याशी. अहम अहम करोती रात्रंदिवस चालू असते. इथे अहंकार हा बसलाच म्हणजे मानगुटीवर तुझं. आता ते म्हणतात असा जो अहम आहे, तुम्ही ज्याला अहम म्हणता, तो निर्विकल्प रूप. असा निर्विकल्प. निर्विकल्प शब्दाचा अर्थ समजून घ्यावा लागेल. शब्दाचे समानार्थी शब्द सांगितलेले लवकर समज. निर्विकल्प, ज्याच्यात विकल्प नाही तो निर्विकल्प, संपलं. पण नाही, निर्विकल्प शब्दाचा बराच गंभीर अर्थ आहे. थोडं या प्रक्रिया आपण बघण्याच्या करतो किंवा ज्ञानेंद्रियाच्या करतो, त्याच्याशी संबंध आहे या निर्विकल्पाचा. निर्विकल्प शब्दाचा संबंध असा आहे, ज्ञाता आणि ज्ञेय या दोन गोष्टी ज्या आहेत, ज्ञाता आणि ज्ञेय. ज्ञाता म्हणजे आपण जाणणारे, ज्ञेय म्हणजे हे समोरची वस्तू. खुर्ची ज्ञेय आहे, मी ज्ञाता आहे. उदाहरणामध्ये या दोघींच्या भेदरहित जे असते ना, ते निर्विकल्प आहे. हे शास्त्रीय व्याख्या आहे. ज्ञाता आणि ज्ञेय या भेदरहित असणे, आणि हे परमात्म्याचं स्वरूप आहे. त्याच्या स्वरूपामध्ये ज्ञाताही नाही आणि त्याच्या स्वरूपात ज्ञेय तर नाहीच नाही. कारण पहिली याला त्रिपुटी म्हणतात बरं का. याच्यामध्ये आणखी एक जोडायचं आहे, ज्ञान. ज्ञाता ज्ञेय ज्ञान, ध्याता ध्येय ज्ञान, कर्ता कर्म करण. त्रिपुटी आहेत ह्या सगळ्या. आणि संसाराचा सगळा खेळ त्रिपुटीने व्यापून टाकला. त्रिपुटीचा बस काहीच नाही दुसरं या त्रिपुटीशिवाय. इतकं त्या मायेने या त्रिपुटीला सत्याचं स्वरूप आणून दिलं की आपण इतके जन्म घेऊन सुद्धा अजून ते समजू नाही शकलो.
तुकाराम महाराज म्हणून म्हणतात, सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी. हे त्रिपुटी सांडा. व्यतिरेकाने 5 जे मंत्र, त्याचा अर्थ लक्षात घ्या. मंत्र म्हटल्यापेक्षा श्लोकाचा आणि सांडून टाका त्रिपुटी. ती त्रिपुटी सांडली की मग तुम्ही निर्विकल्प रूप होणार. मी इथे ज्ञाताज्ञ रहित असणे याचा अर्थ त्रिपुटी रहित असणे असा घ्यायचा आहे आपल्याला. विकल्प रहित असणे हे परमात्म्याचं स्वरूप आहे. परमात्मा कशाला संकल्प आणि विकल्प करत बसायला? काय घेणं देणं त्याशी? जो आनंदाच्या सागरामध्ये आहे, त्याच्याजवळ दुःख म्हणजे जवळ सुद्धा जाऊ शकत नाही. पण त्याला आपले जीवाचे पराक्रम आहे की त्याला सृष्टी निर्माण करायला लावली आपल्या भोगण्यासाठी. त्याला हे सगळं कष्ट पडले बिचारायला, पण तो काय, त्याला काही कष्ट न कष्ट करणारी त्यांनी माया निर्माणच करून ठेवलेली आहे. असो, अहम निर्विकल्पो. निर्विकल्प, तिथे कल्प शब्द आहे. कल्प म्हणजे विचार करणे. विचार करणे. संकल्प शब्द ऐकलाय ना आपण? संकल्प. आता विचार, आपणही विचार करतो. काय विचार करतो की आता 15 दिवस सुट्टी आली आहे, ऑफिसमध्ये सुट्टी मिळते आहे, जाऊन येऊ आपण नैनितालला. संकल्प आहे की नाही? हे संकल्प करतो आपण. पण त्याचा दुसरा आणखी एक विकल्प उभा राहतो. 15 दिवस जायचं, तर मग 15 दिवस अडचणीचा विचार येतो की नक्कीच जाणं होईल का, पोरांच्या शाळा आहेत वगैरे वगैरे. असा विचार करणे याला विकल्प म्हणतात. त्या संकल्पाला दुसरा प्रकारचा विचार करणे हा विकल्प झाला. असे संकल्प आणि विकल्प ज्या ठिकाणी चालू असतात त्याला मन म्हणतात. मनाचं काम एवढंच आहे फक्त, संकल्प करणे, विकल्प करणे. ती वृत्ती आहे, वृत्तीची दशा आहे ती. आहे संकल्प विकल्प करणे. इथे पहिल्यांदाच शंकराचार्य म्हणतात की मी निर्विकल्प आहे. मी संकल्पही करत नाही, विकल्पही करत नाही. हे माझं मूळ स्वरूप आहे. आता स्वरूप काय आहे हे आपल्याला आहेच्या भाषेत समजून सांगणं सुरू आहे. कारण श्रुतीने जेवढं काही केलं आहे ते व्यतिरेकाची भाषा वापरून ब्रह्माचं वर्णन केलेलं आहे. तो अज आहे, अमर आहे, पासून नाही का, अज आहे, अमर आहे. तो प्रकाश रूप आहे, तो ज्ञान स्वरूप आहे, तो तेज रूप आहे वगैरे. पण प्रकाश, ज्ञान, स्वरूप, तेज वगैरे हे संपून जाणार आहेत सगळे. प्रलयामध्ये हे काहीच राहत नाही. मग तोही राहत नाही का, असं होईल? मी तसा नाही. ते उदाहरण म्हणून दिलेलं आहे. म्हणून इथे आपल्याला संकल्प विकल्प करण्याची सवय आहे. म्हणून शंकराचार्य म्हणतात मी संकल्पही करत नाही, विकल्प करत नाही. अशी जी माझी स्थिती आहे परमेश्वराची, ते मी आहे. अहम निर्विकल्पो. कशाला करायचं संकल्प? आपल्याला माहिती आहे करायची गरज नाही. सृष्टी आहे म्हणून त्याला करावा लागला. एकोहम बहुश्याम संकल्प. नाही तर काही करत नाही. बाकी करतो का काही तो संकल्प? आपण संकल्प विकल्प करून आपलं संपूर्ण वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ त्या संकल्प विकल्पात संपूर्ण नष्ट करून टाकलेला आहे. नष्टच केलाय म्हणायचं त्याला. खरं म्हणजे आपल्याला जे सारासार विचार, ती हे जे दिलं ना बुद्धीमध्ये शक्ती, ती शक्ती या विश्वाचा सारासार विचार करण्यासाठी संकल्प विकल्प त्यासाठी करायची आहे. परमात्म्याची इच्छा आहे. त्यासाठी कधीच नाही करत आपण अभ्यास वर्ग सोडून. इथे आलो की थोडा वेळ करतो आणि जरूर करतो. ते करा ना संकल्प विकल्प. भगवान म्हणतो तो सार काय आणि असार काय. सारासार विवेक आहे ना. म्हणून पंचदशीने पहिलंच घेतलं तत्वविवेक. पहिले समजून सांगितलं बाबा तत्व समजून घ्या पहिले काय आहे. पहिलंच प्रकरण आहे ते तत्वविवेक. तत्व तर समजून घ्या काय आहे, सार काय आहे जगाचं ते समजा. असार बाजूला टाका. आलंच की नाही ते. संध्याकाळी स्वयंपाक करताना भात टाकायच्या वेळेस तांदूळ निवडतो की नाही. म्हणून विवेक शब्दाचा अर्थ निवड करणे, निवडणे असा आहे. तांदूळ निवडून काय करतो आपण बघा तुम्ही. परत सारासार विचार करण्याची आपल्याला भगवंताने दिलेली शक्ती ही कशी कार्य करत असते प्रपंचामध्ये. आपल्याला तांदूळ घेतले, ताटामध्ये निवडले, ते खडे वेगळे, तांदूळ वेगळे. शिजायला काय टाकतो? तांदूळ टाकतो ना आपण, खडे नाही टाकत ना. का टाकतो? का तांदूळ टाकतो? तुम्ही विचार केलेला आहे की माझ्या शरीरासाठी जे सारभूत तत्व आहे ते या तांदूळामध्ये आहे, खड्यात नाही आहे. म्हणून खडे बाजूला, त्याला खड्यांचा व्यतिरेक करणे म्हणतात आणि तांदूळाचा विवेक करणे म्हणतात. असं हे अन्वय व्यतिरेक. अन्वयाचा अर्थ वेगळा आहे, तो आपण बघू.
तांदूळ शिजायला टाकणे, खडे फेकून देणे, ही क्रिया सहजरित्या जी करतो, तिथे हा विवेक आपण केलेलाच आहे. हाच विवेक विश्वाला लावा असं परमात्मा सांगतो. या विश्वात पहा ना काय सार आहे आणि काय असार आहे. सारासार विवेक, नित्यानित्य विवेक. हे हे विवेकचे जे प्रकार आहेत हे सगळे करायचे आहे आणि तो विवेक करून सार जे आहे ते ग्रहण करायचं, असार त्यागायचा आहे. सार जे आहे ते तांदूळात खडे असतानाही तांदूळ होतेच. खडे निवडून काढले तरी तांदूळच राहिले. तांदूळातले खडे बाहेर काढल्यानंतर तांदूळात काही बदल नाही झाला हो. म्हणून खडे असतानाही तांदूळ, खडे काढल्यावरही तांदूळ. याचं या भाषेत जर अन्वय व्यतिरेकाच्या भाषेत जोडाल तर तांदूळाचा खड्यासहित जो आहे आणि तांदूळातले खडे काढून करणारे, तांदूळाचा अगोदरही अन्वय होता आणि नंतरही तांदूळाचा अन्वय आहे, खड्याचा व्यतिरेक झाला असं समजून घ्या. अन्वय समजून घ्यायची पद्धत आहे, अनेक प्रकारे समजून घेता येईल. अशा रीतीने अन्वय व्यतिरेक हा सृष्टीला लावायला सांगितलं बरं. यस्यात सर्वत्र सर्वदा, मी सगळीकडे आहे, मी सगळीकडे भरून आहे, सर्वभूती भगवत भाव आहे, हे समजून घेण्यासाठी अन्वय व्यतिरेकाचीच प्रक्रिया तुम्हाला वापरायला सांगितली आहे. चतुश्लोकी भागवतामध्ये पहिलं वेदांतातला विषय आहे तो आलेला. तसाच अहम निर्विकल्पो, मी असा विकल्प आणि संकल्प करणारं मन मी नाही. माझं स्वरूप जे आहे ते अत्यंत शुद्ध स्वरूप आहे. त्या स्वरूपामध्ये संकल्प विकल्प उठण्याचं मुळीच कारण नाही. माझा आता कुटस्थ म्हणतो, कुटस्थ हा अत्यंत निर्विकल्प रूप आहे असं त्याचं सांगणं सुरू आहे. निराकार रूप, दुसरं निराकार आहे. निराकार म्हणजे ज्याला आकार नाही तो. कारण आकाराचा का निषेध केलेला आहे? निषेध ज्ञानेश्वरीमध्ये आकाराचा निषेध केला आहे बरं का, जी ओवी अगोदर म्हटली होती ने. कारण जे जे आकाराने युक्त आहे, जे जे आकारासहित आहे ते सगळं माईक आहे. माया म्हणजेच आकार. मायेला म्हणून नामरूपात्मक जेवढं आहे तेवढं सगळं माईक आहे म्हणतो ना आपण. नाम आणि रूप मिळून आकारच तयार होतो. एक नाव असते आणि त्याला रूप असते. रूप म्हणजे आकार. नामरूपात्मक जेवढ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या माईक आहे. या नामरूपात्मक माईक गोष्टी ज्या आहे त्याचा व्यतिरेक करायचा. आणि जे नाम कधीही त्याचा व्यतिरेक करता येत नाही, कधीही त्याचा व्यतिरेक करता येत नाही, त्याचा सतत शाश्वत असते ते नाम परमात्म्याचं नाव आहे. त्याला ओम म्हटलेलं आहे शास्त्रांनी. पहिले ऋग्वेदात त्याला ओम प्रणव म्हटलेला आहे, नंतर त्याला ओम म्हटलेलं आहे आणि ते परमात्म्याचं नाम आहे. म्हणून परमात्मा शाश्वत आहे म्हणून त्याचं नामही शाश्वत झालं. म्हणून नाम आणि रूपाचे बंधनं, प्रपंचाचे बंधनं जे आहे ते नामरूपात्मक म्हटले आहे. प्रपंचाचे नामरूपात्मक असलेले बंधनं याच प्रपंचात राहून परमेश्वराचे नामरूपात्मक त्याचा वापर करून हे बंधनं सोडायचे आहेत, तोडायचे आहे. तेही नामरूपच आहे. नामरूपाने नामरूप संपवायचे आहे बिलकुल. काटे से काटा निकालने का असो. निराकार रूप, मला माझा जो आत्मा आहे त्याला आकार नाही आहे कुठलाच. त्याला आकार नाही म्हणून तो सगळे आकार घेऊ शकतो बरं का. त्याला जर काही आकार असता चौकोनी गोल असं काही असतं ना आत्मा, तर मग तो सगळीकडे राहूच नसता शकला, आहे की नाही? सगळीकडे राहिलाच नसता तो. आकाशाला कुठला आकार आहे बघा बरं. आकाशाला काही आकार आहे का? नाही. पाण्याला काही आकार आहे का? परमेश्वराने निर्माण केलेल्या गोष्टीला आकार नाही आहे. पाण्याला काही नाही. पाण्याचा काय आकार, कंटेनर म्हणजे ज्याच्यात पाणी आहे तो आकार पाण्याचा. पेल्यात भरलं तर ते असं उभं असते, वाटीत ठेवलं तर ते गोल होते. बारीक काय विचार करण्याचा, हे जे शब्द वापरलेले आहेत त्याच्यामधून आपल्याला समजून घ्यायचं आहे निराकार रूप परमात्मा आहे. आणि आकारा आलिया सर्वही नासे, तुकाराम महाराज. बस. अभंग खूप मदतीला धावून येतात, कारण तुकाराम महाराजांनी खूप विचार करून ठेवलेला आहे अगोदरच, की पुढे जे प्रापंचिक लोक होतील त्यांना समजून सांगावं लागेल. अभंगच तयार करून ठेवले. हे अभंगाचं एक चरण आहे, आकारा आलिया सर्वही नासे. म्हणून परमात्मा निराकार आहे, तो नासत नाही कधी, तो अविनाशी झाला. सरळ सरळ तर्कावर मांडणी आहे बिलकुल. नामरूप संबंधू जाती क्रिया भेदू, हा आकाराशीच प्रवादू वस्तूशी नाही. 9वा अध्याय 13वा अध्याय 904 नंबरची ओवी आहे, वाचून घ्या एकदा, लक्षात येऊन जाईल निराकार आकारचा काय फरक येतो. आकार असला की ते नामरूप संबंध जाती क्रियाभेद हे 6 घटक त्याला लागतात.
किंवा शब्दसुद्धा त्यालाच लागतात. म्हणून कुठलंही वर्णन करायचं असेल तर त्याला एक आकारच हवा, आकाराचंच वर्णन होऊ शकते, निराकाराचं वर्णन होऊ शकत नाही. म्हणून 6व्या ह्याच्यामध्ये त्यांनी 5 श्लोकामध्ये जे वर्णन केलेलं आहे त्याच्यात ते नाही म्हटलेलं आहे, कारण ते करूच नाही शकत वर्णन. म्हणून मी निराकार रूप आहे. मायेलाही निराकार म्हणतात बरं का. मायेचा कुठला आकार आहे सांगा बरं? काहीच नाही आहे. परमात्म्यालाही अनादी म्हणतात, मायेलाही अनादी म्हणतात. पण दोघंही सारखेच झाले की नाही? मग भेद कशाला केला? हे माया आणि परमात्मा का भेद केला त्याच्यात? फार मार्मिक भेद आहे, लक्षात ठेवा. या श्लोकामध्ये सुचवलं आहे तो. शंकराचार्य इतकं काही प्रवचन नाही करत बसत एकेका श्लोकावर. खूप मोठं झालं असतं, 6 श्लोकांचा ग्रंथच तयार झाला असता. आकाररहित मी निर्विकार आहे हे सांगण्याचा उद्देश त्यांना हे म्हणायचं आहे की माया रहित आहे. माया आकाररहित आहे, परमात्मा आकाररहित आहे. आपण पाहिलं, मायेलाही अनादी म्हणतो, परमात्म्यालाही, पण त्याच्यामध्ये फंडामेंटल फरक आहे. परमात्मा हा लक्ष द्या, आहे रूपाने अनादी आहे, आहे रूपाने अस्तित्व आहे त्याचं, आणि माया नाही रूपाने आहे. दोन्ही अनादी होतात. नाही रूपाने अनादी आहे. न रूपमस्य तथोपलभ्यते, माया 15वा अध्याय. न चांतोर न संप्रतिष्ठा, तिला अंत नाही, आदी नाही आहे, संप्रतिष्ठा नाही आहे, ती वर्तमान काळातही तर दिसत नाही हो आपल्याला. अश्वत्थमेनम सुविरूढ मूल असंग शस्त्रेन दृढ चित्वा. नसलेली गोष्टला संपूर्ण फार कठीण आहे बरं का. असलेली तरी तोडता येईल काहीतरी एखादी. तुमच्या पायात बेडी जर पडली तर कुऱ्हाड आणून तोडू शकता, पण माझ्या पायात बेडी पडली असा मी विचार करत बसतो तर कुठे नेतात मग मला माहित आहे तुम्हाला. डॉक्टर म्हणतात हे स्वतः जेव्हा विचार करणार नाही की माझ्या पायात बेडी नाही, तोपर्यंत त्यांच्या पायातली बेडी काही जाणार नाही. माया रहित, माया अनादी आहे नाही प्रमाणे, नाही प्रमाणे, आणि परमात्मा अनादी आहे प्रमाणे. आता माया अनादी नाही प्रमाणे कशाला म्हटलं असं? आपण म्हणाल की अनादी कशी झाली ती? अहो माया नाही आहे असं असं स्टेटमेंट आहे, माया नाही आहे. मग कधीपासून नाही आहे कोणी सांगू शकेल का? बारीक आहे मुद्दा, विचार करा. माया नाही आहे, पण विचारलं की कधीपासून ती नाही आहे, कोणीच नाही सांगू शकत. तिच्या नाहीपणाची सुरुवात केव्हा झाली याचा कोणीच साक्षी नाही आहे. म्हणून ती नाही प्रमाणे अनादी आहे. परमात्माही आहे, पण तो आहे, त्याचं अस्तित्व जाणवत आहे. त्याचं अस्तित्व जाणवण्याची एकच आपल्याला छान, म्हणजे कोणी जर म्हटलं ना, तर त्यांनी जे निर्माण केलेलं आहे ते सगळं आहे जाणवतं की नाही? खुर्ची आहे, टेबल आहे, आपण त्याला क्रियापदही आहेच लावतो सगळ्याच्या मागे. खुर्ची आहे, टेबल आहे, हॉल आहे, तुम्ही मी आहे. इतकंच काय, एखादी गोष्ट नाही म्हणण्यासाठी आहे लावावं लागते. तो इथे नाही आहे. बघा, नाहीपणालाही आहेपणा आणल्याशिवाय अस्तित्वात येत नाही. नाहीपणा बारकावा लक्षात, नाहीपणा आहे तो असो. खूप बारकाव्या स्तोत्रांमध्ये शंकराचार्यांच्या बुद्धीने त्यांनी सारासार विचार इतका परफेक्ट करून ठेवला आहे त्यांच्या बुद्धीला. प्रपंच फक्त नाम रूपात्मकच आहे, तो अज्ञान रूप आहे, त्याला आकार नाही. प्रपंचालाही निराकार म्हणतात, परंतु परमात्म्याला निराकार यासाठी म्हणतात की त्याला खरोखरच आकार नाही आहे, कारण त्यांनी सगळेच आकार घेतलेले आहे. बस काय ते, अवघेची सोंगे येणे धरिली पांडुरंगे, तुकाराम महाराजाचा अभंग आहे, लक्षात ठेवा. अवघेची सोंगे, मुंगीपासून गवताच्या काडीपासून ब्रह्मदेवापर्यंत हे सोंग त्यांनीच घेतलेली आहे. अवघे धरिली पांडुरंगे, एवढं बारीक विचार तुकाराम महाराजांनी केलेला आहे अभंगांमध्ये. उगीच त्याला पंचम वेद नाही म्हणत गाथेला. असो, पुढे काय आहे? अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्वाप्य सर्वत्र सर्वेंद्रिय. आणि विभू, विभू शब्द समजून घेऊ, महत्वाचा शब्द आहे तो. या विभू शब्दाला महत्व सृष्टी निर्माण झाली तेव्हापासून आलेलं आहे. विभू शब्दाचा अर्थ अत्यंत सामर्थ्यवान जो आहे त्याला विभू म्हणतात. अत्यंत सामर्थ्य, सगळ्या प्रकारचं सामर्थ्य, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, हे सामर्थ्य हे कोणाचं आहे? ईश्वराचं आहे. आपल्याला माहीत आहे, त्याच्या तपशिलात जात नाही आता, आपण सगळे अभ्यास केलेले आहे म्हणून मी थोडक्यात सांगतो. हे ईश्वराचं सामर्थ्य आहे, म्हणून ईश्वराला विभू म्हणतात. तो विभू आहे.
तो ही सृष्टी असेपर्यंत आहेच, असेपर्यंत असतोच तो. आपल्याला नाही आहे तेवढं. आपलं सामर्थ्य कमी झालेलं आहे. तो ईश्वर सत्वगुण प्रधान असल्यामुळे तो सर्वज्ञ, यस सर्वविद सर्वज्ञ यस्य ज्ञानमयं तपा, असं त्याचं वर्णन उपनिषदाने केलेलं आहे. तो सर्वविद आहे, सर्वज्ञ आहे, फक्त त्याच्यात सत्वगुण आहे म्हणून. आपणही त्याच्याच अंशानं आहे ना आपण, पण आपल्यात रजगुण तमगुण मिळालेला आहे. म्हणून आपल्याला मलिन सत्व म्हणतात. शब्द जीवासाठी मलिन सत्व वापरला आहे शास्त्राने. आणि म्हणून तो जो सामर्थ्य त्याचं कमी झालं, मलिन सत्व रजगुण तमगुण भेसळ झाली, बरोबर ते सगळं मिश्रणच सामर्थ्यहीन झालेलं आहे. आणि पुन्हा आपल्याला दोन घटक आणखी मिळाले, जन्म आणि मृत्यू. म्हणून जीव जो आहे हा जन्म मृत्यूने घेरल्या गेलेला असल्यामुळे हा ईश्वरा एवढा सामर्थ्यशील नाही. विवरण आहे आणखी, आपण नंतर थोडंसं विचार करून घ्यायच्यावर. ईश्वराचं सामर्थ्य आपल्याला, आपण त्याचेच अंश असल्यामुळे आपल्यामध्ये त्याचे सामर्थ्य जरूर आहे, पण आपल्या सामर्थ्याला यांनी भेसळ निर्माण केली रजोगुण तमोगुणाने. म्हणून आपण मलिन सत्व झालो, आपलं ज्ञानी असंच झालं. म्हणून आपल्याला काय आठवत नाही, सकाळी काय भाजी खाल्ली संध्याकाळी आठवत नाही. त्या परमात्म्याला ही भाजी कधी निर्माण केली हेही आठवते, त्यांनीच निर्माण केलेली आहे. डेट ऑफ त्याचं क्रिएशन काय हे माहीत आहे काय आणि डेट ऑफ एक्सपायरी सुद्धा माहीत आहे त्याला. असा विभू आहे तो. विभू सर्वत्र सर्वेंद्रियाणी. विभूर वाप्य, वाप्य शब्द महत्वाचा आहे. या अशा सामर्थ्यशील असलेल्या ईश्वराने सगळं व्यापून टाकलेलं आहे. अंतर्बाह्य सगळं व्यापून ईश्वरच आहे सगळीकडे. ईश्वर शब्द वापरायचा बरं का, कारण इथे मायेची उपाधीमध्ये जेव्हा ब्रह्मचैतन्य येते ना, जेव्हा ते सोपाधिक होते, तेव्हा त्या सोपाधिक चैतन्याला ईश्वर म्हणतात. सत्वगुण प्रधान मायेचं चैतन्य ईश्वर. आणि अविद्या जेव्हा लागते त्याला रजगुण तमगुण मिसळते, तेव्हा ती उपाधी आणखी कलुषित होते. अविद्येने युक्त असलेलं जे कूटस्थ चैतन्य तो जीव, अशी ते विभागणी आहे ती. हा शब्द व्याप्य. व्याप्य म्हणजे जे काही त्यांनी निर्माण केलं त्याला त्यांनी त्याच्यातूनच आलेलं आहे, व्यापनच नाही. अलंकार सोन्यातून आले, मग सोन्याने व्यापलंच असेल की नाही का, त्याच्यामध्ये दुसरं तर काही नव्हतंच. सोन्याची अंगठी केली, अंगठीला सोन्याने सगळं व्यापूनच आहे, सोन्यातूनच काढली ना अंगठी. आलं असेल लक्षात आपल्या. अशा रीतीने तो सगळीकडे व्यापून आहे. सदा मे समत्व महत्वाचा शब्द आहे फार. झाला का वेळ? मला हे घडायचं लक्षात. 5-7 मिनिटात संपवतो, काही जास्त वेळ नाही. म्हणून पहिल्यांदाच म्हटलं ओव्हर टाईमला बसावं लागेल आज थोडंसं. सदा मे समत्वम. समत्व शब्द परमार्थामध्ये फार महत्वाचा आहे, कारण आपण ते भंग करून ठेवलेलं आहे. आपलं समत्वच भंग झालेलं आहे. तिथे समशब्द आहे. समशब्दाचा आपण असा अर्थ करतो की एक सारखं सगळीकडे, तसा अर्थ एक आहे, तो व्यावहारिक अर्थ आहे. पण समशब्दाचा अर्थ तसा नाही आहे. समशब्दामध्ये त्याचा अर्थ आहे की ज्या वस्तूमध्ये कधीच दुसरी विजातीय वस्तू येऊन मिळू शकत नाही, ज्या वस्तूमध्ये कधीच दोष निर्माण होऊ शकत नाही, ज्या वस्तूमध्ये कधी विकार निर्माण होऊ शकत नाही, ज्या वस्तूमध्ये दुसरी कोणतीच वस्तू येऊन त्या वस्तूचं शुद्ध स्वरूप अशुद्ध करू शकत नाही, याला सम म्हणतात. सम हे समज. सदा मे समत्वम असं फक्त ब्रह्म आहे. गीता सांगते हो, त्याचीच व्याख्या सांगितली. निर्दोष ही परमब्रह्म आहे ना. निर्दोष ही परमब्रह्म, निर्दोष आहे ते. तस्मात ब्रह्मणी ते स्थित. ब्रह्मामध्ये ते स्थित आहे. परब्रह्म, ज्याला परब्रह्म, ब्रह्म, परमात्मा वगैरे हे शब्द थोड्या फार अर्थाने वेगळे. समत्व, हे समत्व आपल्यामध्ये आपलं भंग करून घेतलं. कारण आपलं समत्व जे आहे, अशी अवस्था भंग करण्याची ती माया नावाचा घटक आहे, जीवामध्ये अविद्या नावाचा घटक आहे. त्याने हे सगळं समत्व बिघडून टाकलेलं आहे. आणि म्हणून त्या समत्व बिघडवण्यामध्ये आपले मन, बुद्धी आणि पूर्वजन्मीचे केलेले कर्माचे फळं हे तर समत्व टिकूच देत नाही. तुम्हाला कर्माचे फळ देण्यासाठी समत्व होऊन तुम्ही समाधी लावून बसले तर भोग कशा मिळतील तुम्हाला? नाही का? तसं शोधत येईल तुम्हाला, समाधी भंग करतील ते कर्म आहे, तुमचे फळ मानगुटीवर बसलेलं आहे, समाधीतून बाहेर ओढतील आणि भोगा तुमचे फळ. इतकं सामर्थ्य आहे त्यांचं, गंमत नाही आहे.
निर्दोष ही समम ब्रह्म. निर्दोष आणि समम शब्द आहे बरं का तिथे. सम शब्द लक्षात ठेवा तुम्हाला. असं ते समत्व आहे त्याच्यामध्ये. सदा मे समत्वम. सदा, सदा शब्द अर्थ जो आहे तो सगळ्या प्रकारची परिच्छिन्नता त्याच्यामध्ये नाही. असं सदा शब्द जो आहे, सदा सर्वदा योग तुझा घडावा, म्हणजे कालाचं परिच्छिन्न नाही, वस्तूचं नाही, आणि देह याचं नाही, दिशांचं नाही. दिशा, काल आणि वस्तू ह्या परिच्छिन्नतेने आपण सगळे परिच्छिन्न होऊन, परिच्छिन्न म्हणजे मर्यादित होऊन पडलो आहे. आपलं हे अखंड स्वरूप आहे परमात्माचं. आपण केवढे होऊन बसलो. आपण 3.5 हाताच्या देहालाच मान्यता दिली आहे ना. आपण मान्यताच दिलेली आहे. हो, ही मान्यताच रद्द करायची आहे फक्त, बाकी काही नाही करायचं. म्हणून सदा शब्दाचा अर्थ सर्व परिच्छेद शून्य, सदा समत्वम, न मुक्तीर्न बंधः. मला मुक्ती नाही आणि मला बंधही सुद्धा नाही, अगोदरच झालेलं आहे ते. मुक्ती कोणाला असते आणि बंध कोणाला असतो, असा मुद्दा शास्त्राने चर्चा केलेला आहे. बरं, बंध कशाचा आहे आपल्याला सांगा पण. आपण बंधनात आहोत, बंधनात आहोत, खूप चर्चा रोज चालूच असतात. रोज आमच्यावर काय संसार बंधन आहे आमच्या. मग कशाचं बंधन आहे? कशाने बांधल्या गेलेला आहे तू? मुक्ती म्हणजे मुक्त होणे. तुम्ही मुक्त नाही असं म्हणता म्हणून बंधनात आहे असं त्याच्यावरून ठरते. मग बंधन कशाचं आहे? आपण कर्मानुबंधीने मनुष्य लोकी श्लोक म्हणून दाखवला. ठीक आहे, कर्माने बांधल्या गेलेले आहे का? खरंच बारीक विचार करा. कर्म बांधू शकते का हो तुम्हाला? कर्म जड आहे, ते काय बांधेल? आपल्या घरात पडलेली असते लोखंडाची साखळी, ती येऊन स्वतः कधी तुम्हाला बांधते का? बांधते का? ते येऊन कधीच नाही बांधू शकत. पण बंधन तर कर्माचंच म्हटलेलं आहे. कर्मानुबंधीनी मनुष्य लोक. यातलं रहस्य काय आहे? बंधन कशाचं आहे? बंधन कर्माचं अजिबात नाही. कर्माला हिंमतच नाही तुम्हाला बांधण्याची. जड आहे ते, काय तुम्हाला बांधून ठेवेल? ते कर्म जेव्हा आम्ही करत असताना, लक्षात घ्या, बारकावा मुद्दा आहे. कर्म जे मी करतो स्वतः, ते कर्म मी करत असताना ते जड कर्म आहे. पण ते जड कर्म मी करतो आहे असा माझ्यातला चेतन जीवात्मा, त्याला प्रत्येकात्मा म्हणतात, तो समजतो. समजलेला आहे फक्त त्या चेतन जीवात्म्याने. समज आहे त्याची, रिकॉग्निशन, की मी हे करत आहे म्हणून. त्याला आपण कर्तृत्वाचा अभिमान म्हणतो. अभिमान शब्दाचा अर्थ त्याच्याशी तादात्म्य होणे. त्या कर्माशी तादात्म्यात जातो आपण, आणि ते कर्म आपणच त्याला करायला लावतो, ते तसं होते. मग ते कर्म तर जड आहे, ते काही नाही, तुम्ही त्याला जसं चालवलं तसं चालवलं ते. आणि ते त्याचा एक दोष आहे फक्त कर्माचा, की ते जर केलं तुम्ही, मी केलं असं म्हणून, की त्याचं एक फळ तयार होते. म्हणजे बी पेरलं तर फळ येईल की नाही? आंब्याची फळ येते ना फळ, नंतर ते तुम्हालाच खावं लागतं फक्त, बस. आपल्या घरचे आंब्याचे फळ 4 जणांना वाटाल, पण इथे नाही वाटता येत आपल्या कर्माचे फळ. आपल्यालाच खावं लागतात ते एकट्याला. ते एकट्याला खावं लागतात, भोगावं लागतं. हे बंधन आहे तुमच्यावर पडलेलं. कर्मफलाचं बंधन आहे. कर्मफलाचं बंधन आहे, कर्माचं बंधन नाही. कर्माचं बंधन काय? म्हणून कर्म करताना जर तिथे खबरदारी घेतली, की मी करतच नाही हो हे कर्म, मला नाही का, आणि मी करता ऐसे म्हणशी, त्याने तू दुःखी होशील. मग कोण करते? हे करावं तर लागणारच आपल्याला. नाही कश्चित् क्षणमुखी जातु तिष्ठती कर्मकृत. हे गीता सांगते, तुम्ही क्षणभरही कर्म केल्याशिवाय राहू शकणार नाही. कर्म तर करावं लागेल, केले तर बंधनात पडेल. त्याला एक युक्ती सांगितलेली आहे. फक्त एवढंच समज, एवढंच एक चिठ्ठी लाव त्याला, मी नाही केलं हे. त्याला चिठ्ठी लाव, हे रामाने केलेलं आहे. राम करता ऐसे म्हणशी, तेने पावशी यश कीर्ती प्रताप. काय समजणार नाही, साध्या भाषेत समजून सांगितलेलं. बंधन कर्माचं नाही आहे. बंधन ते मी करत आहे या कर्तृत्व भावाचं बंधन आहे. म्हणून तुम्ही बंधनात पडले. मग आता बंधनात पडले तर मुक्त व्हा. मग काय आहे ते कर्माचं बंधन? हे सगळं परमार्थाचा अभ्यास करून तोडून टाका. त्याला भगवंतांनी आपल्या शास्त्रामध्ये निर्णय दिलेला आहे. त्या कर्माला एक हातोटीने करायला सांगितलेलं आहे. ते कर्म निष्काम भावनेने करायचं आणि ईश्वरार्पण बुद्धीने. दोन्ही लक्षात ठेवा बरं का, एक चालत नाही. हे दोन्ही चाकं पाहिजे त्या कर्माला लावलेले, तरच ते गाडा पुढे जात होतो. निष्काम भावनेने आणि ईश्वरार्पण बुद्धीने, तरच ते वापस येत नाही फल घेऊन तुमच्याकडे. आता रामाने केलं तर राम पाहत बसेल, ते फळ रामाकडे जाईल, आहे की नाही? आणि रामाला कोणतंच कर्म बाधू नाही शकत, कारण तो परमात्मा आहे, तो अकर्म आहे. त्याच्या स्वरूपामध्ये कर्माची सामग्रीच तयार होत नाही, तर त्याच्याकडे कर्माचे फळ कुठून जातील हो तिथे? आणि म्हणून ते कर्म
अकर्म होऊन पडते. शास्त्रीय विचार लक्षात ठेवा. आणि ते कर्म अकर्म होऊन पडण्यासाठी आपल्याला योगक कर्मसु कौशलम शिकावं लागते. हे कर्माचं कौशल्य शिकायला सांगितलं भगवद्गीतेने. ते शिकून घ्यायचं आहे. तेव्हा मग मी त्या बंधनात पडलेलो, कर्माच्या बंधनात पडलेलो मी कर्मानेच मुक्त होतो. काट्यानेच काटा काढला जाईल. कर्माने जर बंधनात पडत असो तर भगवंतांनी तुम्हाला तीच तुमच्या जो हे दिलेलं आहे शस्त्र की कर्मानेच मुक्त व्हा. पण कर्माने मोक्ष मिळत नाही बरं. हा भ्रम करून घ्या. कर्माने तुम्ही नैष्कर्म्य भावापर्यंत जाता. पुढे सद्गुरूची भूमिका महत्त्वाची आहे. ती भूमिका सांगितली आहे खूपदा. एवढं नैष्कर्म्य भाव अंतःकरणात निर्माण करायचा की तिथे त्याचं अधिष्ठान असलेला परमात्मा मी आहे एवढंच समजून घ्यायचं. ते करण्यासाठी भगवान आपल्या सद्गुरू तिथे येतात. तुम्ही तुमच्या पुरुषार्थाने जात घडी त्या किनाऱ्यापर्यंत. कर्म सगळे निःशेष करून टाका अंतःकरणातले. जा तिथे. मग सद्गुरू तुम्हाला धरतात बरोबर अलगद हातावर आणि त्या मायेच्या पैर तीरावर घेऊन जातात. त्याला परात्पर गुरु म्हणतात. ते गुरुचं नाव जे परात्पर आहे ते इथे आहे. परा म्हणजे माया. माया परा शब्द आहे बरं मायेला. त्याचा पलीकडचा तीरावर घेऊन जातात, पर तीरावर, म्हणून त्याला परात्पर म्हणतात. मायेच्या पहिलं तीरावर घेऊन जाणार. माया मेतान तरंती, ते गीतेमध्ये केवढं स्पष्ट सांगितलं ते. माया मेतान, माझ्याकडे या ना तुम्ही, मी तुम्हाला ते घेऊन जातो सगळं घेऊन. तुम्ही येतच तर नाही, प्रॉब्लेम तो आहे ना त्याचा. ते येत नाही, आपण जात नाही त्याच्याकडे. असो, हे प्रत्येक शब्द फार मार्मिक आहे याच्यात ना. मुक्तिर्न बंध हा. मग मी कोण आहे? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. एक शेवटचा आणि आपल्याला ते राहिलंच आहे, ते 2-5 मिनिटात सांगतो मी. सांगू का की नाही सांगू? आता सांग. अशा रीतीने इथे जे सांगितलेलं आहे हे माझं स्वरूप तुम्ही आपण लक्षात ठेवायचं. आणि मला मी काय काय नाही काय काय नाही ही दुसरी एक यादी खिशात ठेवायची, रोज वाचत जायची. आणि त्यानुसार आपल्याला इतकी हे करायची. आपल्याला लिहून ठेवलं आहे सगळं विधान. विहित कर्म काय ते करा, ईश्वरार्पण भावनेने करा, निष्काम भावनेने करा, की तुम्ही अलगद बाहेर येता. याच्या काही फारसा त्रास नाही होत. असा त्रास झाला असता, असे त्रास तुम्हाला होईल असं परमेश्वराला कसं वाटेल? आपण त्याचे अपत्य आहो ना. आणि कोणत्या बापाला वाटेल की आपल्या पोराला कष्ट झाले पाहिजे? वाटत नाही की नाही? तसंच तोही दयाळू आहे. थोडशा तुमच्या कर्मातल्या त्रुटी आहे ना, तो सहन करून घेतो. यस्य स्मृत्याच्या नामोक्त्या तो यज्ञ क्रियेषु न्यूनम संपूर्णता याती सद्यो वंदे तमच्युतम. प्रमादात कुर्वंतां कर्म प्रत्यविता दूरे शिवेत स्मरणादेव तद विष्णू संपूर्ण स्यात इति श्रुती. ही कर्म केल्यानंतरचे म्हणायचे रोज श्लोक आहे. याचा अर्थ आता तुम्ही बघून घ्या. एवढंच आहे की माझ्या याच्यातल्या त्रुटी तू माफ करून दे. तो म्हणते मी माफ केलं. असं म्हणणारही त्याच्याकडे जात नाही कोणी, म्हणून त्याला आनंद होतो. अशा रीतीने हा जो श्लोक आहे परिपूर्ण आहे. प्रत्येक स्तोत्र परिपूर्ण आहे. आपल्या आत्मस्वरूपाचं चिंतन तुम्ही जर या साधनाने केलं तर शंकराचार्याच्या या श्लोकावर भाष्य करणारे विद्वान लोक म्हणतात तुम्हाला आत्मसाक्षात्कार होतो. इतके हे प्रासादिक शब्द आहे. असे ते प्रासादिक शब्द आहे. आपण जाऊ आता नीतीच्या दुसरा जो नीती आहे त्याचा थोडक्यात मी अर्थ सांगतोच आहे. संपूर्ण स्तोत्र त्याच्यावर अवलंबून आहे. पहिल्या नीतीचा अर्थ आपल्याला सांगितला. न इति, या विश्वामध्ये जे काही माझा 5 ज्ञानेंद्रियांना कळतं, शब्द स्पर्श रूप रसगंध हे विषय कळून घेण्यासाठी माझे 5 ज्ञानेंद्रिय आहे, डोळे आहे, कान आहे, नाक आहे, जीभ आहे, वगैरे वगैरे सगळे 4 तर इथेच आहे, एवढ्या भागातच आहे 4. आणि इथे त्वचा जे आहे ते सगळं शरीरभर आहे, ते सगळीकडे पसरलेलं आहे. त्याला ते कळतं, ते मी नाही. पहिले नेतीचा अर्थ समजायला सोपा आहे तसा तो. हे 5 श्लोकामध्ये तेच सांगितलेलं आहे, ते मी नाही, ते मी नाही. मग याच्या आतमध्ये शिरले ते शरीर म्हटलं, मग मी 3 शरीर आहे, मग ते मी नाही. स्थूल शरीर मी नाही, सूक्ष्म शरीर मी नाही, कारण शरीर मी नाही. पण सूक्ष्म शरीराचे 19 घटक आहेत. त्या घटकाची याच्यात नावं आलेले आहेत जसे मन, बुद्धी, चित्तांकार, पंचप्राण, पंच उपप्राण, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, सगळ्यांची यादी त्याच्यात दिली. सूक्ष्म देह नाही, स्थूल देह नाही, सूक्ष्म देह नाही, कारण देह नाही. कारण देहाचं विवरण फार सुंदर आहे. तिथे अज्ञान आणि आनंद 2च घटक आहेत, त्याचाच बनलेला आहे तो फक्त. हे 2 देह जर निराश केला ना तर ते आपोआप गळून पडतं बरं का. त्याच्यातलं एक अज्ञान नावाचं जे आहे तो आपोआप गळून पडतो. पंचकोशाचा निराश केला की ते संपूनच जातं आपोआप.
हे नाही आहे मी. हे पहिल्या नीती झालं. दुसरं नीती फार महत्त्वाचं आहे. ते मी सांगायचं होतं त्या दिवशी. म्हणजे कालच तुम्हाला कमिटमेंट दिली होती ती पूर्ण करतो. शंकराचार्यांनी त्याच्या 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या उल्लेख केल्या. पहिलं जर आपण व्यवस्थित शास्त्रांनी सांगितल्याप्रमाणे हा जर पक्का निश्चय केला असेल की हे मी नाही, हे मी नाही, हे मी नाही, मी काय आहे, असे जर निश्चय पक्के झाले, तर एक आपोआप घडते. ती प्रक्रिया अशी घडते, तसं हे सगळं आपल्याला जे करायचं आहे ना, ते गुरुगृही राहून करायचं आहे. असं एक गोष्ट मी इम्प्लॉईड आहे त्याच्यामध्ये, ती गृहीत धरलेली आहे, की तुम्ही सगळं हे जे कराल ते गुरुगृहीत राहून करा. आता गुरु नाही, गुरु आहेत, पण गुरुकुल नष्ट झाली आहे. गुरुची घरं म्हणजे ते गुरुकुल झालेलं आहे आपल्यासाठी. त्यांच्या सान्निध्यात बसून पूर्वी करायचे, आता ते शक्य होत नाही. आपण घरी केलं तरी चालेल. कलियुगाला तेवढं कन्सेशन दिलेलं आहे. ते केल्यानंतर आपली एक गोष्ट बाकी राहते. कारण आपल्याला काय आहे, आपण ते का करतो हे सगळं? मी हे नाही, मी ते नाही, मी काय आहे वगैरे सगळं. मला ते परमात्मा जाणून घेण्याचं आहे. ही जिज्ञासा जागृत झाली आहे की नाही तुमची, आमची? आपण इथे आलो त्याचसाठी आलो की नाही? की ठीक आहे, एका वर्गात नाही होणार, 25 वर्गात काही फरक तर पडेल थोडाफार तरी. परमात्म्याला जाणून घेण्याची 2-4 इंच तर पुढे जाऊ त्याच्यापर्यंत, तिकडे त्याच्या दिशेने. ती जिज्ञासा राहते आणि जिज्ञासा फार वाईट आहे. ती पण तुमचा एक प्रतिबंध होऊन बसते. म्हणून शंकराचार्य म्हणतात, त्या जिज्ञासेशी जास्त तुम्ही हे नका करू. ती जिज्ञासेलाही नष्ट करावं लागते. कारण जोपर्यंत जिज्ञासा आहे तोपर्यंत अंतःकरण आहे हो अस्तित्वात तुमचं. तिला राहायचं घर आहे तिचं ते. जिज्ञासा बुद्धीमध्येच आहे. बुद्धीच जिज्ञासा करते. बुद्धी तर जिवंत आहे आणि ती तर जड आहे. तिला काय कळणार आहे तो परमात्मा? तिला कळतच नाही. व एक तिचा फक्त आपल्याला फायदा असा असतो की ती आपल्याला आपलं बोट धरून त्या परमेश्वराच्या गर्भगृह जिथे आहे ना त्या दारापर्यंत नेऊन सोडते. हे बुद्धीचं सामर्थ्य आहे बरं का, परमेश्वरानेच दिलेलं आहे. त्या तिथून ती वापस येते. ती म्हणते मला आत काहीच दिसत नाही. ती जड असल्यामुळे तिला काय दिसणार आहे चेतन परमात्मा? नाही दिसत. तिथपर्यंत नेलं तरी आपले खूप आपल्यावर उपकार आहे. पण हे सगळं करण्यामागे सद्गुरूची प्रेरणा असते कारणीभूत. आणि ही जिज्ञासा सद्गुरूच बरोबर आपल्याला प्रेरणा करून परमेश्वराशी ऐक्य होण्याच्या अगोदरच्या क्षणाला समाप्त करून टाकतात. कारण जिज्ञासेसह आपण परमेश्वराशी एकरूप होऊच शकत नाही. कारण परमेश्वराच्या स्वरूपात परमेश्वराशिवाय दुसरं राहायलाच जागा नाही आहे काही. तो त्याच्या घरामध्ये टेनंट, सब टेनंटचे टेनंट असं काहीच राहत नाही तिथे अगदी. आणि त्यामुळे ही अडचण असल्यामुळे ही आपल्या सद्गुरूला माहीत असते. ते तुमच्या बरोबर मागोवा असतं बरं, ते पाठीच असतात तुमच्या. जो शिष्य जशी प्रगती करत जातो ना, तसं ते त्याच्या मागे मागे जातात आणि पाहतात, अरे हा आता मुक्कामापर्यंत आला. बुद्धी पण संपवून टाकतात. सद्गुरूच करतात ती किमया. बुद्धी अडथळा येऊन इतपत तिचं अस्तित्व संपवून टाकतात. आणि ही जिज्ञासा जी जागृत झालेली आहे, ही जिज्ञासा ऐक्य होण्याच्या अगोदरच्या क्षणी संपवून टाकतात. ऐक्य करण्याची गरज नाही. कारण तुम्ही त्याच्यापासून वियोक्तच नाही झाले कधी. तुमचा वियोगच नाही झालेला हो कधी. ऐक्य कसं घडेल? म्हणून ते नित्यप्राप्त शब्दाचा अर्थ तो आहे. हे त्याच्यावरची जे काही शेवाळ आलेलं ना, ते सावरणं, बारीक बारीक शेवाळचे कण सुद्धा तिथे चालत नाही. ते सगळं बाजूला करणं सुरू आहे. आणि तिथे सद्गुरू ती किमया करतात अलगद. तिथे बुद्धीपणा संपवतात, जीवाचा जीवपणा संपवतात. जीवाचा जीवपणा संपला की जिज्ञासा संपली, कारण जिज्ञासा जीवच करतो. आणि जीवालाच नंतर जो अनुभव येतो, तो अनुभव मग शब्दाने सांगता येत नाही. तो अनुभवामध्ये हे अहम निर्विकल्पो निराकार रूप हा अनुभव आहे. तो तुम्हाला अनुभवालाच येतो. कारण आता तुम्ही इतके व्यापक झाले असता, ते अनुभव सांगणार कोणाला? दुसरी वस्तू असेल तर सांगणार की नाही? मला काही बोलायचं आहे तर माझ्या रूममध्ये हे आहे तर मी यांच्याशी बोलतो. आता मी येण्याच्या अगोदर एकटाच होतो, मग मनाशीच विचार करतो. पण मन होतं माझ्याजवळ म्हणून मी त्याच्याबद्दल त्याला सांगत होतो. तिथे मन नाही, बुद्धीने अगोदरच काढून टाकले हो सगळे, बाजूला सोडले सगळं. नको खरकटं बरोबर. आणि मग अशा परिस्थितीमध्ये पण ही सगळी किमया फक्त सद्गुरू घडून आणू शकतात. आणि म्हणून आपल्याला एकच आपल्याजवळ राहते, हे सगळा विचार करायचा आणि बस हे जाणून मिया नमन निवांत केले. त्याच्याशिवाय काही दुसरा मार्ग नाही आपल्याला. सकाळी थोडक्यात ते एक यांनी शंका जी विचारली होती,
त्या शंकेमध्ये मी हेच सांगितलं की 55वा श्लोक भगवद्गीतेतला आणि पुढे जे 66वा श्लोक, या 2 गोष्टीची आपल्याला सूचना देतात आहे. भक्ती मार्ग हा अत्यंत नैसर्गिक मार्ग आहे, तो काही निर्माण नाही केलेला. परमेश्वराशी आपली भक्ती नैसर्गिक आहे, त्याला प्रेम म्हणतात. फक्त ते प्रेम ज्यावेळेस परमेश्वर आनंद रूप आहे, त्याचं स्वरूप आनंद आहे, पण हा आनंद प्रवाहित होऊन जेव्हा मायेच्या प्रांतात येतो ना, तेव्हा त्याला प्रेम म्हणतात. आपल्याला लक्षात ठेवा, प्रेम आणि आनंदामधला हा फरक आहे. प्रेम आणि आनंदातला हा फरक आहे. नारदाने सातू अस्मिन परमप्रेम रूपा म्हटलेला आहे, आनंद रूपाने म्हटलेलं. आणि आनंद अमर्याद आहे म्हणून श्रुतीने त्याचं वर्णन करताना अनंत म्हटलेलं आहे. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म आहे ना तैत्तिरीय उपनिषदामध्ये. आनंदनी शब्द तिथे, पण ते अनंत शब्द जो आहे हे आनंदाचा दर्शक आहे. आनंद अनंत आहे, त्याचा अंतच नाही लागत, अंत लागत नाही, म्हणून त्याच्याबद्दल काही सांगता येत नाही. मग एवढंच सांगताय, आनंदाची डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाची ही स्थिती, हे दुसऱ्या नीतीचा अर्थ आहे. लक्षात ठेवा, हा अर्थ आहे जिज्ञासा संपवणे, बुद्धीचा बुद्धिपणा जाऊन घालवून टाकणे, जीवाची दिव्यदशा संपवून टाकणे, तोची झाला घात जीवपणा. आणि असे अधिकार ज्याला येतात ना, असा अधिकारी जर ज्ञानेश्वर महाराजांकडे गेला आणि त्यांनी काही कानात सांगण्याची देर, मग काय काना वचनाची आहे सरिसी, काना वचनाची भेटी, सरिसाची पै किरीटी, वस्तू होऊन ठिकाणून एका सेकंदात साक्षात्कार झालाच पाहिजे. हे सगळं गुरु करतात, आपण फक्त समजून घ्यायचं आहे. त्याप्रमाणे याचा खूप छान असा अभ्यास करा. भक्तियुक्त अंतःकरणाने अभ्यास करा. ज्ञानमार्गात लागले तरी भक्तीला सोडू नका, कर्ममार्गात लागले तरी भक्तीला सोडू नका. म्हणून कर्माचा दुसरा एक विभाग जो केला तो उपासनेचा केला, जो भक्ती दर्शवतो आहे. आणि भक्तीच्या मार्गामधलं सर्वश्रेष्ठ भक्तीचं स्वरूप आहे नाम जप यज्ञ. बस, यज्ञानाम जप यज्ञोस्मी, भगवंताची विभूती आहे ती, त्याच्या सहित करा. भक्ती मार्गाने गेले तरी हाच अनुभव येणार आहे, ज्ञानमार्गाने गेले तरी हाच अनुभव येणार आहे. कर्ममार्गाने गेले, तो क्रममार्ग आहे, थोडासा एक टप्पामध्ये आहे त्याचा, ब्रह्मदेवाच्या तिथे वेटिंग रूममध्ये जाऊन बसावं लागतं काही दिवस तिथे, तो मार्ग आहे त्याचा. आणि तरी तोच ब्रह्मदेव आपल्या त्या अशा लोकांसहित घेऊन जातो त्याच्याकडे, तोच मार्ग आहे. योग मार्गाने गेले तरी तोच आहे. सगळे मार्ग बॉटलनेक होऊन एका ध्यानाच्या ठिकाणी येतात आणि या ध्यानामध्ये त्या परमेश्वराचा साक्षात्कार होतो. असा साक्षात्कार आपण सगळ्यांनी करून घ्यावा अशी विनंती मी आज सर्वप्रथम आपल्या परमपूज्य डॉक्टर काकांना, परमपूज्य मंदाताईला, शंकराचार्यांना करतो, पांडुरंगाला करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल. जय जय रघुवीर समर्थ.